ऐकलंय? अँग्युलर जेएसचा ओनर गुगल आहे. आता तुम्हाला सांगतो, अँग्युलर जेएस 2014-15 पर्यंत एवढं पॉप्युलर होतं ना, रिॲक्ट आलं, रिॲक्ट. तुम्हाला माहिती आहे का, ज्या जुन्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जे ऍप्लिकेशन्स वगैरे आपण बघतोय ना, बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज त्या जुन्या आहेत. सो त्याच्यावरती एक्सपिरियन्स लोक जास्त आहेत. पण फ्लटर कसं रे 2017 साली आले ना, त्यामुळे त्याच्यावरती जास्त एक्सपिरियन्स लोक अजून पण नाही आहेत. तुम्ही जर शिकून कंपनीमध्ये गेलात तर तुम्हीच एक्सपिरियन्स लोकांमध्ये काउंट होणार. ते काय म्हणणार, कंपनीवाला काय होणार, तूच कर बाबा, मला पण नाही येते. तुम्हाला कळणं सेमिनार मधलं हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये किती चेंज करायचंय ना ऍपमध्ये, हे आपण नंतर शिकणारच आहोत, किंवा तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी करू शकालच. बरं, काल जे कोड आपण केलेत, म्हणजे तुम्ही काल असाल सेमिनारला असं कन्सिडर करतोय मी, कारण कालच्या गोष्टीवर डायरेक्ट आला आज तर मला माहित नाही केवढं समजेल. मी सिरियसली सांगतोय, जे डायरेक्ट आजच्याच सेमिनारला म्हणजे आजच्या दिवशी आले त्यांना, कारण काल बेस होता अख्ख्या गोष्टींचा, ते जे मेन होतं. म्हणजे हे ॲप्लिकेशन सोपे असतात, पण जे आपण बोलतो ना की कोर कन्सेप्ट महत्त्वाचे असतात, त्याच नाही समजल्या तर पुढचं काही समजत नाही. कालचं तुम्हाला स्टेटफुल आणि स्टेटलेस तर कळालं ना, की आपण स्टेटफुल कधी वापरतो आणि स्टेटलेस कधी वापरायचं. बस दोनच तर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, स्टेटफुल आणि स्टेटलेस. बट आता ज्यांनी आज डायरेक्टली सेमिनार करताय त्यांच्यासाठी तुम्हाला छान वाटेल, एकदम बघायला डोळ्यांना छान वाटेल. ठीक आहे, आजच्या ह्याच्यात जे काल होते ना त्यांना आज खूप छान कळेल, एवढं नक्की आहे. तुम्हाला कळत जाईल की अच्छा हे असं फ्लटर आहे ना, फ्रेमवर्क लेवलला पण अशा गोष्टी बिल्ड करतं. बस एवढ्या गोष्टी आहेत. आता सिनारिओ कसा आहे मी तुम्हाला क्लिअर करतो काही गोष्टी. चला स्टार्ट झाले बरं का, लक्ष द्या. आता काल जे आपण शिकलो आणि आज जे आपण शिकणार आहोत, आज तर ॲपच आहेत, डायरेक्टली 2 ॲप आहेत. त्याला काही गोष्टी प्री रिक्विजिट आहेत, तर त्या प्री रिक्विजिट गोष्टी असणार त्या मी शिकवणार आहे स्वतःच. ठीक आहे, की लिस्ट वगैरे काय असतं ऐकलं असेल ना तुम्ही, लिस्ट मॅप अशा काही गोष्टी असतात. तर आपल्याला त्या थोडक्यात लागणार आहेत, दोन्ही ॲपसाठी लागणार आहेत. तर आपण त्या सुरुवातीला बघून घेऊया की ते कसं वर्क करतं वगैरे. पण जे कोड आहेत ना कालचे आणि आजचे, पुन्हा काल जे आपण विडजेट्स वापरले, काल जे विडजेट्स वापरले, विडजेट्स आता शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतोय. ॲप बार विडजेट आहे नक्की ना, स्कॅफोल्ड विडजेट होता, कॉलम रो आठवते ना, टेक्स्ट विडजेट आहे. मग हे सगळंच्या सगळं आहे ना डार्टमध्ये विडजेट असतं, म्हणजे फ्लटरमध्ये विडजेटच असतात. त्यांचं म्हणणं काय आहे की तू काही लिही, जेव्हा तू कॅपिटल लेटरमधलं जे काही लिहितो ना ते सगळे काय आहेत, विडजेट आहेत. मग थोडक्यात लक्षात घ्या, जेवढे आपण कालच्या दिवसामध्ये पण आहे ना जेवढे विडजेट्स वापरले त्याची इन्फॉर्मेशन आहे ना आम्ही तुम्हाला एका PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या त्या ॲपमध्येच आलेली असेल. ठीक आहे, लक्षात येते का, ते कालचे सगळे विडजेट्स, की हा विडजेट काय करतो, म्हणजे ॲप बार कशासाठी वापरलं जातं. जर आपण कॉलम वापरलं तर कॉलमचं काय फीचर आहे, रो वापरतोय, बटन एलिव्हेटेड बटन, मग बटनवर क्लिक करायला त्याला ते पॅरामीटर कंपल्सरी असतात, 2 पॅरामीटर. एक ऑन प्रेस, म्हणजे प्रेस केल्यावरती काहीतरी लॉजिक पाहिजे ना, आणि बटनवरती काहीतरी लिहून येतं. आपण प्रत्येक वेळेस बघतो की एकतर बटनवरती एखादं पिक्चर तरी असतं, लोगो असतो एखादा, और काहीतरी लिहिलेलं असतं, आठवते ना. अशाच पद्धतीने ॲप असतात ना सगळे. ठीक आहे, सो ह्याचा सगळ्यांचा कोड आहे ना तुम्हाला PDF मध्ये येईल. पुन्हा तुम्हाला इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स ऑलरेडी आल्यात. ठीक आहे, तर तुम्ही ना ट्राय करा. तुम्हाला 3 दिवस आम्ही देतोय, सोमवार मंगळवार आणि बुधवार. तुम्ही जर आज घरी जाऊन ट्राय केलं, तुम्हाला काही डाऊट्स येतील तर तुम्ही त्या 3 दिवसांमध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ते तुम्हाला स्लॉट सांगतील, त्या स्लॉटमध्ये येऊन तुम्ही तुमच्या इन्स्टॉलेशनलाच थोडाफार इश्यू येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे जर नीट स्टेप फॉलो केल्या तर ते पण नाही येणार. म्हणजे तुम्हाला जर कळत असेल ना वाचून इंग्लिश की काय करायचंय, लिहिलेलं आहे, स्क्रीनशॉट सहित असणार आहेत गोष्टी, की हे 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 तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे, अशा अशा स्टेप्स फॉलो करायच्या. तुम्ही डायरेक्ट शेवटची स्टेप फॉलो केली तर ते एररच असणार आहे. ठीक आहे, सो सिक्वेन्सने जाल, कारण इन्स्टॉलेशन असं असतं, एकदा इन्स्टॉलेशन झालं ना मग तुम्हाला कळून जाईल की अच्छा मग ते VS कोडवरती प्रोजेक्ट कसा बनवला आपण, तर व्ह्यूच्या आतमध्ये कमांड पॅलेट वगैरे ते सगळं तुम्हाला दिसेल. ते सगळ्या स्टेप्स पण दिलेल्या असतील की प्रोजेक्ट कसा बनवला जातो फ्लटरचा. प्रोजेक्ट म्हणजे बाय डिफॉल्ट एक कोड आला होता, आठवते का, पहिला एक कोड होता ना हॅलो वर्ल्ड, आठवतंय का. मग तो सगळा कोड आहे ना तो कसा येणार, हे सगळ्याच्या स्टेप्स दिलेल्या असतील. मग तुम्ही तो कोड डिलीट करून आपले जे कोड आहेत ना ते तुम्ही टाईप करा, जे तुम्ही शिकलेलं असणार आहात. बरोबर, काल शिकलायत किंवा आज शिकलायत ते तुम्हाला बघून पण कळतील. अरे हा कोड आपण कलर टॉगल केला होता आपण कंटेनरचा, आठवते का, रेड अंबर किंवा ब्लॅक वगैरे असं आपण कलर टॉगल केला. तुम्ही कलर चेंज करून बघा तिथे. त्या सगळ्या गोष्टी एकदा तरी ट्राय करा, तुम्हाला आयडिया येईल की ॲप्लिकेशन आहे ना UI साईड 2 गोष्टी असतात. एक UI असतं आणि क्लिक केल्यानंतर काहीतरी ते रिस्पॉन्स देतं की नाही आपल्याला, त्या रिस्पॉन्ससाठी लॉजिक लागतं. मग लॉजिकसाठी आहे ना यांनी कसं केलंय फ्लटरने, UI बनवायला पण डार्टच आहे.
UI बनवायला डार्ट प्रोग्रामिंग लँग्वेजच आहे. लॉजिक लिहिण्यासाठी वेगळी प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आणली, ती पण डार्टच आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, आपल्याला डार्ट शिकणे महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही कधी विचार करताय की तुम्हाला जर हे करायचं आहे तर तुम्हाला डार्ट येणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, फ्लटर तर आहेच आहे. फ्लटरमधले खूप गोष्टी आहेत, इंटरनल असतात किंवा हे तुम्हाला एकदा बिल्डिंग ब्लॉक कळले की कसं स्ट्रक्चर असतं तर ते तुम्हाला सोपं जाऊ शकतं. पण मी सिरियसली सांगतोय, थोडं सगळ्यांनी हा विचार करा की हा चान्स आहे, सगळ्या गोष्टी AI वगैरे सगळं येईल, सगळ्या गोष्टी असतील. पण तुम्ही खरंच एकदा विचार करा, तुम्हाला इंडियामध्ये अजून कुठल्याच कंपन्या नाही ज्यांनी स्वतःचं AI बनवायचा ट्राय करतायत. तुम्ही नोटीस केलं का, हे जे LLM मॉडेल्स आहेत किंवा ChatGPT वगैरे, DeepSeek वगैरे सारखे, इंडियात कोण आहे इंडियामध्ये अशा लेवलला कॉम्पिटिशन द्यायला? कोणच नाही. इंडियामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री मोठी आहे, हे तुम्हाला माहिती असेल. म्हणजे बाहेरून अमेरिकेतनं वगैरे इकडून तिकडून प्रोजेक्ट आपल्याकडे काय केले जातात, आउटसोर्स केले जातात. मग आता होतंय कसं, आपल्याकडे उलट अशी लोक बनली पाहिजेत जे कोर लेवलला काम करतील. पण तुम्ही खरं खरं सांगा, हे लगेच आपल्याकडनं तुम्ही बाहेर पडून, कॉलेजमधनं बाहेर पडून तुम्ही हे करू शकता का लगेच? नाही, हे पॉसिबल नाही. सो तुम्ही हा विचार करू शकता, जे LLM मॉडेल किंवा AI रिलेटेड ज्या काही गोष्टी बनल्यात त्या मी ॲपमध्ये कशा इंटिग्रेट करू शकतो, माझे ॲप तेवढे स्मार्ट कसे बनतील. आणि तुम्हाला मी 100% सांगतोय, ज्या गोष्टी आहे ना इझिली ॲक्सेसिबल आहेत त्यापैकी एक गोष्ट असते ती म्हणजे मोबाईल. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला बघा, त्याच्याकडे आता स्मार्टफोन असतो. कोणताही व्यक्ती, तुम्हाला भले एखादा ट्रक ड्रायव्हर दिसेल, इकडं कोणी असेल, कोणी व्यक्ती, तो स्मार्टली ॲप वगैरे वापरत असेल, तुम्हाला त्या गोष्टी दिसू शकतील. मग तुम्हाला एवढं कळतं की आता ॲप पण स्मार्ट होणार आहेत. आधी फक्त मोबाईल स्मार्ट होता, आता ॲप स्मार्ट होणार आहेत. म्हणजे ॲप स्मार्ट करते ना, त्याच्यामध्ये AI वगैरेचं इंटिग्रेशन असणार आहे. इव्हन तुम्ही बरेचसे हेल्थ केअरचे ॲप पण बघितले असतील, त्याच्यामध्ये माहिती आहे ना, डेली लेवलला तुम्ही जर किती चालताय वगैरे किंवा तुमची शुगर लेवल काय आहे वगैरे सगळा डेटा टाकला की तो कॅल्क्युलेट करून देतो की तुझी हेल्थ बरोबर आहे, किंवा तू डॉक्टरला कन्सल्ट कर. अमेरिका वगैरे सारख्या ठिकाणी आहे ना या गोष्टी खूप प्रमाणात वापरल्या जातात. इंडियात अजून ते हेल्थ केअरमध्ये पण एवढी क्रांती नाही झाली. आपण आजारी पडलं तर डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणला ना की थोडं तुम्हाला टेस्ट करावी लागेल, तर आपल्याला पहिला प्रश्न येतो, अच्छा टेस्ट करायचे 3-3.500 जाणार. टेस्ट करून येतो आपण. आपण देवाला टेस्ट करायच्या वेळेस प्रार्थना करतो की काही नको निघू दे याच्यामध्ये. निघालं तर टेन्शन कपाळात डायरेक्ट. म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर मग ॲडमिट वगैरे व्हावं लागेल, बरोबर की नाही? म्हणून आपण हा विचार करतो. पण जर काहीच नाही आलं तरी आपल्या इंडियन मेंटॅलिटीमध्ये काय होतं, राव वाया गेले पैसे, म्हणजे 3,500 वाया गेले, असं आपण विचारू. पण अमेरिकेमध्ये सारख्या ठिकाणी त्यांनी काय केलं, ॲप स्मार्ट बनवलेत. त्यांनी काय करतात, रुटीन चेकअप असतं त्यांचं मंथली. मग हेल्थ केअर वगैरे इंडस्ट्री वाढणार. आता तुम्ही बघा ना, आता मी माझ्या एक्झाम्पलवरनं सांगतो. आता आम्हाला आत्ता मागे बाळ झालं तेव्हा आहे ना, Cloud9 नावाचं एक आहे ना, एक चेन आहे. म्हणजे जे सगळं बेबीजसाठीच्या सगळ्या गोष्टी, पुन्हा पिडियाट्रिशियन जे लहान मुलांसाठीचे डॉक्टर असतात, याची चेनच आहे. Cloud9 म्हणून हॉस्पिटल आहे, ती चेन आहे. अख्ख्या इंडियाभर आहेत बरं का ते हॉस्पिटल. इथे SB रोडला आहे. त्यांनी पण त्यांचं ॲप एवढं स्मार्ट बनवलंय ना, त्या डेटावरनं, त्या लोकांच्या डेटावरनं त्यांनी काय केलंय, मशीन लर्न करायचा ट्राय केलाय. म्हणजे लोकांचे बिहेवियर कसे आहेत किंवा त्या गोष्टी कशा आहेत, यांना काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो, हे सगळं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, इंडियात पण असे स्मार्ट ॲप बनायला लागले की नाही आता. मग हीच गोष्ट वाढत जाणार आहे ॲप साईडला. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, नवीन गोष्ट आहे, अख्खं जग फॉलो करणार आहे. तर थोडं एकदा कोड टाईप करून ठेवा. ॲटलिस्ट तुम्हाला दाखवता तरी येईल की मला फ्लटरमध्ये कोड कसा लिहायचा एवढा तरी कळतं, बरोबर की नाही? भले ते तुम्ही डार्ट नंतर शिकाल वगैरे, त्या गोष्टी वेगळ्या झाल्या. कळतंय ना मी काय बोलतोय नक्की? सो ज्यांना ज्यांना असं वाटेल की कोड लिहिताना पण प्रॉब्लेम येतोय, एरर येत आहेत, तर तुम्हाला 3 दिवसांचा वेळ आम्ही दिलेला आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार. या दिवसांमध्ये तुम्ही आमच्या इथे येऊन तुम्हाला जे काही डाऊट्स येतील ते आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ. म्हणजे तुम्हाला इन्स्टॉलेशनमध्येच मेनली डाऊट येऊ शकतात, तर ते आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ. पण आम्हाला एवढंच वाटतं की सगळ्यांनी हे कोड टाईप करायला पाहिजे. टाईप केले चांगलंच आहे, नाही टाईप केले तुम्ही ते कोड कॉपी करून रन करू शकता. पण कॉपी करून रन करण्यापेक्षा एकदा कॉपी टाईप तर करू शकता ना. बघायचं फक्त, कोड समोर ठेवायचं आणि टाईप करत राहायचं. ठीक आहे, ती मजा जास्त असेल. आय होप कळलेलं असेल. चला, आजच्या दिवसाचा तुम्हाला अजेंडा सांगून टाकतो. आता होतंय कसं, आपल्याला 2 ॲप बघायचे आहेत. एक क्विज ॲप जे कमर्शियल लेवलला पण वापरलं जातं. म्हणजे तुम्ही बघत असाल कंपनीजमध्ये ना ट्रेनिंग सेशन्स असतात. म्हणजे सिनियर लेवलला पण ट्रेनिंग सेशन्स असतात. सो तिथे पण क्विज ॲप बऱ्याचदा वापरले जातात. म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्याच्यानंतर मग त्यांना कळले की नाही यासाठी क्विज वापरले जातात. म्हणजे कळते ना, त्या युजरकडून त्यांना कळतं की अच्छा ह्या लोकांना कळले बाबा, 10 पैकी याच्या 8 गोष्टी बरोबर आल्यात, किंवा 100 क्विज दिलेत तर याच्या 80% क्विज बरोबर आले, म्हणजे ह्याला कळलंय की मी काय सांगितले. यासाठी आहे ना बऱ्याचशा कंपन्या क्विज ॲपमध्ये बरेचसे पैसे इन्व्हेस्ट करत असतात. सो मी ते ॲप तुम्हाला शिकवतोय, पण नीट ऐका. 2 पद्धतीचे क्विज ॲप आहेत. एक बेसिक क्विज ॲप पण असतं. बेसिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ना जास्त लॉजिक, म्हणजे डार्टचा कोड जास्त नसेल, लॉजिक फंक्शनॅलिटी.
ते, आणि दुसरं एक असतं ते फंक्शनॅलिटी जास्त आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बटनवर क्लिक केलं की बटनचा कलर चेंज होणे, त्याच्यामध्ये थोडं लॉजिक वापरावं लागतं. तर आपण आहे ना, मी तुम्हाला दोन्ही दाखवणार आहे, पण शिकवताना आपण बेसिक शिकवणार आहोत, पण दाखवताना मी तुम्हाला दोन्ही दाखवेन, ते रन करून पण दाखवेल. हे ॲडव्हान्सवालं आहे ना, ते आपण ॲपमध्ये शिकवतो. असं का करतोय? कारण आहे ना, नुसतं तुम्हाला नाही कळलं, फक्त फील आला तर मजा पण नाही, पण तुम्हाला बेसिक तरी कळू शकतं की नाही. अच्छा, हे माझं जर चुकीचं आन्सर असेल तर ते मला फॉल्स देते, बोलते रॉंग आन्सर असं देते, करेक्ट असेल तर करेक्ट सांगते, ग्रीन कलरचं काहीतरी पट्टीमध्येच येते. तुम्ही बघितलं असेल ना, कधी कधी आपण काही ॲप्लिकेशन बघतो, काही क्लिक केलं ना, अशी खालून पट्टी येते 1-2 सेकंदसाठी आणि परत गायब होते. बघितलं, कुठल्या तरी ॲपमध्ये बघितलं असेल की असे ना, असे फोनच्या शेवटच्या भागात ना, इथनं अशी अशी पट्टीवर येते आणि परत जाते आतमध्ये. इनकरेक्ट युजर नेम पासवर्ड, ते काही कायमस्वरूपी राहतं का तिथे? नाही, ते येऊन परत जातं. तुम्ही नोटीस केलेलं असेल अशा गोष्टी बऱ्याचशा. तर आपण आहे ना, तसंच करणार आहोत. त्याला स्नॅक बार म्हणतात. टोल स्नेक नाही म्हणते, काय म्हणते? स्नॅक बार. स्नॅक बार म्हणजे तो काय करतो, खालून अशी पट्टी येणार आणि ते तुम्हाला सांगणार की तुझा आन्सर करेक्ट आहे की इनकरेक्ट. पण ॲडव्हान्समध्ये आपण कसं करतो, बटनवर क्लिक केलं, आन्सर चुकीचं आहे तर बटन रेड होणार आणि जे बरोबर आन्सर आहे ते ग्रीन बटन दिसणार. जर तुम्ही बरोबर आन्सरवर क्लिक केलं तर जे बटन ग्रीन आहे, म्हणजे बरोबर आन्सरवर क्लिक केलं तेच ग्रीन होणार, बाकीचे रेड नाही होणार. म्हणजे चुकीचं कशाला दाखवायला पाहिजे, मग उरलेले ऑप्शन चुकीचेच असणार आहेत. सो हा एक पहिला प्लान आहे. आणि दुसरा प्लान असा आहे तो नेटफ्लिक्स. आता नेटफ्लिक्समध्ये पण तुम्ही बघितलं असेल, नेटफ्लिक्स जर तुम्ही मागच्या काही वर्षांमध्ये वापरत असाल तर तुम्ही बघितलं असेल नेटफ्लिक्सचा UI चेंज होत चाललाय. म्हणजे त्यांनी खूप वेळा UI चेंज केलाय. तर एक UI जो आहे ना, जो सुरुवातीला खूप वर्ष त्यांनी ठेवला होता, तो UI आपण आत्ता बघणार आहोत. आणि जो लेटेस्ट UI आहे ना, त्याचा पण कोड आपण केलेला आहे, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये पण फंक्शनॅलिटी जास्त आहेत. फंक्शनॅलिटी म्हणजे काय, त्यांना फीचर्स वगैरे जास्त आहेत. सो ते ॲडव्हान्स लेवलचं ॲप्लिकेशन आपण कोर्समध्ये बघणार आहोत. तर पण मी तुम्हाला दोन्ही रन करून दाखवणार. एक आपण बनवणार आणि एक मी फक्त तुम्हाला रन करून दाखवेन. आपण बनवणार त्याच्यामधले लाईन अन लाईन तुम्हाला कळणार. कळते ना काय बोलते? ठीक आहे. सो रेडी राहूया. आजच्या दिवसानंतर असं समजायचं की ऐका बरं का, लक्ष द्या. नेटफ्लिक्सचा आपण UI बनवणार आहे बरं का. हां, 2 गोष्टी असतात एवढं तर लक्ष. इंस्टाग्राम, आता इंस्टाग्रामचं एक्झाम्पल घ्या. इंस्टाग्रामवरती तुम्ही रील स्क्रोल करत चाललेत, बरोबर. पुन्हा मेसेजमध्ये गेले, कोणाला तरी मेसेज करताय, तर तुम्ही नोटीस केलं असेल, आपण जेव्हा आपल्या होम पेजला वगैरे येतो तर आपल्याला स्टोरी, स्टेटस दिसतात, माहिती आहे ना. रिसेंटली कोणी ॲड केलेलं असेल त्यांच्या आधी दिसतील. रिसेंटली कोणी पोस्ट केलेलं असेल तर आपल्याला होममध्ये आपल्या पोस्ट दिसत राहतात. आपण स्क्रोल करत राहतो, लाईक करतो. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल ना, जे समोर दिसतंय तो UI आहे. जे समोर दिसतंय तो UI आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा आपण पण काही पोस्ट करतो किंवा आपण एखाद्याची स्टोरी लाईक करतो किंवा आपण एखाद्याची पोस्ट लाईक करतो, तर तुम्ही एक नोटीस केलंय का, तुम्ही ना 5-6 दिवसाने, 1 महिन्याने पण त्याच्या अकाउंटला व्हिजिट केलं आणि ती जर तुम्ही पोस्ट बघितली तर तुमचा लाईक तिथे दिसतो का गेलेला असतो? असतो ना. का त्याची पोस्ट पण गायब होते? नाही होत. अंटिल अँड अनलेस तो स्वतःहून डिलीट नाही करत. हे कळतंय ना? हे बरं, एंड युजर तर आहात ना, म्हणजे एंड युजर म्हणजे वापरलं तर आहे ना इंस्टाग्राम वगैरे. मग एक लक्षात घ्या, 2 गोष्टी असतात. पहिली तर गोष्ट UI आणि UIला असलेला बॅकएंड, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ॲक्च्युअल बॅकएंड, ज्याला सर्व्हर म्हणतात, ज्याच्यामध्ये डेटाबेस असतो. म्हणजे आपण एखादी पोस्ट केली तर ती पोस्ट सेव्ह झाली पाहिजे ना कुठेतरी क्लाउडला, म्हणजे जेणेकरून त्या पोस्ट, आता आपण एखाद्याला कधीतरी सर्च केलं असेल आयुष्यात, कोणाला तरी जर सर्च केला असेल, आपण समजा कोणाला तरी आपण त्यांचं नाव सर्च केलं, आपण त्यांच्या प्रोफाईलला जातो. तर प्रोफाईलला गेल्यानंतर असं आपल्याला ग्रीडमध्ये ना त्यांनी रिसेंटली ज्या पोस्ट वगैरे ॲड केल्या त्या आपल्याला दिसत राहतात. मग आपण काय करतो, आपण एखादा फोटो बघतो आणि हळूहळू आपल्याला छान वाटत राहतं आणि आपण स्क्रोल करत करत एक एक फोटो लाईक करत जातो. काय काय लोक धडाधड धटक टक 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 टक, समोरच्याला नोटिफिकेशन जाऊन कळलं पाहिजे, खूपच आठवण येते. आठवणी 2 पद्धतीच्या असतात, त्याच्याबद्दल बोलायला नको, ठीक आहे. असो, ठीक आहे. खूप मनापासून आलेली आठवण आणि एक वरवरची आठवण, असं मला म्हणायचं, ठीक आहे. बरं असो, जर आपण पोस्ट लाईक करत गेलो, आता तुम्ही इमॅजिन करा की जर समजा आपण त्या व्यक्तीचं पोस्ट लाईक केलं आणि नंतर आहे ना काही दिवसांनी, काही महिन्यांनी आपण परत अकाउंटला व्हिजिट केलं, तर आपल्याला त्या पोस्ट गायब झालेल्या नाही दिसत. याचा अर्थ त्या पोस्ट कुठेतरी सेव्ह केल्यात की नाही, म्हणजे याच्यासाठी डेटाबेस आला, याच्यामध्ये स्टोरेज आलं, कळतंय का. याला म्हणतात बॅकएंड. हा कुठला बॅकएंड? बॅकएंड विथ सर्व्हर. म्हणजे आपण बोलतो ना, आता इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल अकाउंट, तुम्ही जर एखादी गोष्ट पोस्ट केली तर तुम्हाला काय वाटते, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच ती गोष्ट असते का? नाही, ती कुठेतरी क्लाउडमध्ये जाते, सर्व्हरला जाते. ती सर्व्हरला जाते म्हणून तुमच्या ज्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये जे तुमचे फॉलोअर्स आहेत त्या लोकांना ती पोस्ट दिसायला लागते, कळते की नाही. म्हणजे याचा अर्थ
कुठलंही ॲप्लिकेशन असतं ना त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक असतो UI आणि दुसरं एक गोष्ट असते सर्व्हर. आता UI मध्ये पण दोन गोष्टी असतात, मी काल तुम्हाला सांगितलंय. UI आता आपल्याला छान लाईकचं बटन दिसतंय, लाईक केलं काउंटच वाढेना, चालेल का? ते फक्त फील देतंय, बटन क्लिक होतंय पण काहीच होईना त्याच्यावरनं. शेअर करायला गेलं शेअरचं बटनवर क्लिक होतंय पण शेअर करता येत नाही, असं चालेल का? नाही. म्हणजे UIला पण आहे ना फंक्शनॅलिटी देता येते आणि फ्लटर आपल्याला बॅकएंडची बाजू नाही देते, पण फ्रंट एंड साईडला तुम्ही UI पण बनवू शकता आणि त्याला फंक्शनॅलिटी पण देऊ शकता. आय होप तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल. म्हणजे एक्झाम्पल सहित सांगतो. क्विज ॲपमध्ये आपल्याला एक क्विज क्वेश्चन दिसतोय, 4 ऑप्शन दिसतायत, हा झाला UI. पण ते मी एखाद्या बटनवर क्लिक केलं तर तो मला हे बरोबर आहे की चुकीचं हे सांगणे म्हणजे हे त्याचं लॉजिक झालं. अरे कळतंय मी काय बोलतोय, हे कळतंय ना नक्की? हेच मला तुम्हाला सांगायचंय. मग आता बघा बरं, इंस्टाग्राम, एखाद्याची पोस्ट दिसते, मी लाईक करतोय तर त्याचा काउंट वाढणे ही फंक्शनॅलिटी आहे, पण त्याची पोस्ट मला दिसणे याला UI म्हणतात. कळलं का? मग नेटफ्लिक्स आपण UI बनवणार आहे, त्याची फंक्शनॅलिटी नाही बनवणार आहे. फंक्शनॅलिटी बनवायची तर आपल्याला सगळ्या स्टोरीज, त्या गोष्टी सगळ्या काय कराव्या लागतील, सेव्ह कराव्या लागतील. कळलं का? मग आपण जो फ्लटरमधनं माणूस बाहेर पडणार आहे ना, म्हणजे फ्लटर शिकून, तो मोबाईल ॲप डेव्हलपर असणार आहे, तो बॅकएंड डेव्हलपर नसणार आहे. मुळात तर तुम्हाला एवढं तर माहिती असेल, 3 बेसिक डेव्हलपरची तरी तुम्हाला नावं माहिती पाहिजेत. एक असतो मोबाईल ॲप डेव्हलपर असतो, एक बॅकएंड डेव्हलपर असतो आणि एक फ्रंट एंड डेव्हलपर किंवा वेब डेव्हलपर म्हणूया. मोबाईल ॲप डेव्हलपमेंट पण फ्रंट एंड साईडलाच येतं, ठीक आहे. पण मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपर आणि बॅक एंड डेव्हलपर असे 3 असतात. याच्या बरोबरीने टेस्टर पण असतो, QA ऐकलंय ना. आणि चौथा एक असतो डेव्हऑप्स इंजिनियर. म्हणजे बोलतात ना की खूप लोक जर एकाच हॉटस्टार वगैरे मॅच बघत असाल ना, जिओ सिनेमा कॉर्नरला इथे कितीतरी करोड लोक बघतायत हे दिसतं. आता तुम्ही मला सांगा, अचानक जर तुमच्या एखाद्या ह्या सर्व्हिसला डायरेक्ट लोक व्हिजिट करतायत तर तुमचा सर्व्हर क्रॅश होऊ शकतो अचानक व्हिजिट आल्याने. मग हे सगळं मॅनेज करायला, आता तुम्ही बघा ना, IPL ची मॅच आहे समजा, मॅच एकदम अशी रंगात आहे की 3 ओव्हरमध्ये समजा 40-45 रन पाहिजेत, कट टू कट झाले मॅच. 18 बॉलमध्ये 40-45 रन म्हणजे भारी मॅच आहे. आणि कोणीतरी हिटर बॅट्समन एक आहे आणि बाकीचे लल्लू पल्लू कोणीतरी नॉन स्ट्राईकला उभा आहे. आपण काय बोलतो, भाई ह्याच्यावरच सगळे कमान आहे. मग तेव्हा तुम्ही बघा ना, पीक होतो, म्हणजे लोकांना खूप बघायला लागतात की काय होईल, मॅच दोन्ही साईडला पलटू शकते, कळते की नाही. मग अशा वेळेस व्ह्यूज वाढत जातात. आणि बघा बरं, मॅच संपली की डायरेक्ट लोक टीव्ही बंद करतात. जे हारतात ते तर पहिला करतात. पाकिस्तानात तर टीव्हीच फोडतात, त्यांना हे कळतच नाही की बटन पण असतं. ते बोलतात हां कायमचं बंद, ठीक आहे. इंडियात तसं नाही. इंडियामध्ये जी टीम आपण IPL मध्ये कॉम्पिटिशन करत असतो, जसं की मुंबई इंडियन्स आणि चेन्नई, अक्षय CSK आम्ही MI, असं आमच्याकडे कॅल्क्युलेशन आहे. आणि तोच सिनारिओ आणि मजा येते माहिती आहे ना. असं काहीतरी मेसेज करायचे, ए हार, ठीक आहे. तुम्ही नोटीस करा मला काय सांगायचंय, जेव्हा एखादा सर्व्हरवरती आहे ना लोक जास्त हिट करतात ना, तेव्हा सर्व्हर क्रॅश होऊ शकतो. आणि एखाद्या सर्व्हरवरनं म्हणजे लोक बघताना डायरेक्ट काउंट ड्रास्टिकली कमी झाला ना तरी सर्व्हर क्रॅश होऊ शकतो. मग हे सगळं मॅनेज करायला एक टीम असते, त्याला डेव्हऑप्स इंजिनियरची टीम म्हणतात. म्हणून किती लोकांनी डेव्हऑप्स हा रोल असतो हे आधीच ऐकलं होतं, डेव्हऑप्स. आणि तुमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ज्या कंपन्या येतात ना, त्याचं जॉब डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डेव्हऑप्स शब्द दिसेल, ठीक आहे. टेस्टिंग असतं, डेव्हऑप्स असतं आणि डेव्हलपमेंट असतं. आता डेव्हलपमेंटमध्ये 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. कोणत्या 3 गोष्टी आहेत पटपट बोला चला. वेब डेव्हलपमेंट असतं, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असतं आणि बॅक एंड डेव्हलपर असतो, बरोबर की नाही. हे डेव्हलप करत असतात. टेस्टर काय करत असतो, टेस्टिंग करत असतो. म्हणजे ऑलरेडी बनलेलं आहे, त्याच्यामध्ये काही चुका आहेत, काही गोष्टी आहेत, युजरच्या पर्स्पेक्टिव्हने काही काही गोष्टी अवघड वाटू शकतात माहिती ना. विनाकारण ॲपमध्ये किचकट गोष्टी असतात, तर टेस्टर हे सांगतात की थोडंसं ह्या गोष्टी आपल्याला चेंज करायला पाहिजे किंवा इथं फ्लो चुकू शकतो वगैरे वगैरे. डेव्हऑप्स इंजिनियरचं काम काय असतं की ह्या सगळ्या गोष्टी, सर्व्हरच्या गोष्टी, लोड बॅलन्स वगैरे करणे, हे मॅनेज करणे, हे कोणाचं काम आहे, डेव्हऑप्स इंजिनियर. मग आता मला सांगायचं काय नीट आहे का, तुम्ही ह्या 5 रोलपैकी मोबाईल ॲप डेव्हलपर बनू शकता जर तुम्ही फ्लटर शिकलात तर. कोणी असा भ्रमत नाही ना, मी फ्लटर शिकलो मी 5ही बनलो, नाही. खोटं आश्वासन मी कधी देत नाही आणि खोटं सांगून काही फायदा नाही. तुम्ही लहान, म्हणजे तुम्ही फ्रेशर आहात म्हणून तुम्हाला काही पण चिकटवलं असं नसतं ना. ते तुम्हाला क्लिअर माहिती पाहिजे की काय आपण शिकणार आहोत आणि काय नाही शिकणार आहोत, कळलंय. चला मग आता आपण काय करूया, स्टार्ट करूया आपल्या गोष्टींना. नेटफ्लिक्स पण एक बेसिक म्हणजे जुनंवाला नेटफ्लिक्स जे आहे आधीचा पार्ट होता तो, आणि एक ॲडव्हान्स वाला नेटफ्लिक्स आहे. म्हणजे जो रिसेंट नेटफ्लिक्स तुम्ही जर गेलात ना तर नेटफ्लिक्सचा UI आता रिसेंटचा बदललाय. पण आधी तुम्ही बघितलं का, असं एखादं पोस्टर समोर यायचं आणि स्लाइड व्हायचं ऑटोमॅटिकली. अरे बघितलं असेल ना, नक्की पाहिलं का असं.
मग जे पॉप्युलर आपले शोज वगैरे असतात, मूवीज असतात, ते स्लाइड होत असतात आणि खाली असे टिंब टिंब पण असतात, डॉट्स. टिंब टिंब म्हणजे शिव्या नाही घालते, डॉट्स असतात. ठीक आहे, आता नोटीस करा. तर ते कसं करतं, ते जसं जे इमेज येईल ना, जी मेन इमेज असते ना पुढची, ती अशी पुढे आल्यासारखी दिसते. बघितले की नाही? हो हो करू नका सगळ्यांना. नुसतं हां तू शिकव, हां कळेल आम्हाला, बघतो आम्ही नंतर. असं नाही. ॲटलीस्ट नेटफ्लिक्स एक बरं किती लोक आहेत ज्यांनी नेटफ्लिक्स एकदा तरी उघडून बघितलंय. ॲप ॲप वापरलंय म्हणजे बघितलंय थोडक्यात. हां पाहिलंय ना? हां ठीक आहे. काय पाहिलंय हे नाही मी विचारणार. ठीक आहे. ते तुमच्याकडेच ठेवा कंटेंट. तुमचा मशीन लर्निंगचा अल्गोरिदम ते तुम्हाला रेकमेंड करतो तशाच टाईपच्या गोष्टी. माहिती आहे ना? तिकडे पण मशीन रेकमेंडेशन असतं ना, रेकमेंडेड फॉर यू असं लिहिलेलं असतं. ठीक आहे. असो चला लक्ष द्या सगळ्यांनी. मग आपण जो आधीवाला UI ना, जो ऑटोमॅटिकली असं स्लाइड होतंय, तो वाला UI आपण बनवणार आहोत. तुम्हाला कळेल की लुक अँड फील खूप भारी आहे. सो चला आता आपण एक स्टार्ट करूया. मी कालच्या गोष्टींमध्ये जी डायग्राम, जो फ्लो सांगितला होता ना, तो ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला आज कनेक्ट वाटेल. कनेक्ट वाटेल म्हणजे असं नाही की नवीनच डायरेक्टली काही शिकलो, थोडं कनेक्ट होऊ शकतं. मग आपण काय करूया, मी फ्लो शिकवतो आधी. मग आपलं पहिलं काम आहे की आपण काल बोललो होतो फ्लटर क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. क्रॉस प्लॅटफॉर्म आहे म्हणजे ते आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टींवरती चालू शकतं. अँड्रॉइडवरती चालेल, आयफोनवरती चालेल, विंडोजवर चालेल, लिनक्सवर चालेल, मॅक ओएसवर चालेल म्हणजे डेस्कटॉपवरती हा चालेल, वेबला चालेल. ऐकलं की नाही? आणि इम्युलेटरवर चालतं हे तुम्ही काल बघितलंच आहे. काल कुठे रन करत होतो? हां, इम्युलेटरवरच करत होतो. कळतंय ना? मग इम्युलेटरवर चालेल. तर आपल्याला आहे ना, मग मी तुम्हाला फ्लो सांगितल्यानंतर आधी आपण क्रॉस प्लॅटफॉर्म आहे ते शिकून घेऊया. म्हणजे आपल्याला दिसेल, मी तुम्हाला दाखवेन वेगवेगळ्या गोष्टी. विंडोज आहे, डेस्कटॉपवर दाखवेन, ब्राउझरमध्ये दाखवेन. सेमच ॲप्लिकेशन, एकच ॲप्लिकेशन सगळीकडे चालू शकतं. इव्हन रिअल डिव्हाइसमध्ये पण ॲप कसं दिसतं हे पण तुम्हाला दाखवेन. आता रिअल डिव्हाइस इथे आहे आपल्या म्हणजे मोबाईल. मोबाईलमध्ये ॲप येतं, ते आपण बघू शकतो डायरेक्टली. ठीक आहे? चला स्टार्ट करूया मग लेक्चरला. आहात ना रेडी? चहा बी काय मागवायचा? नंतर बघू. ठीक आहे? कळणार अरे, कळल्यासारखं तर वाटतंच रे नक्की. ठीक आहे? दोन फरक आहे की नाही गोष्टींमध्ये. ॲक्चुअल कळणे आणि कळल्यासारखं वाटणे. ॲक्चुअल कळणे म्हणजे काय? घरी जाऊन डायरेक्टली न बघता हाच कोड डायरेक्ट धडाधड टाईप करणे, याला कळणं म्हणतात. आणि कळल्यासारखं वाटणे म्हणजे फील तर आलाय, काय होतंय हे कळतंय, पण कसं होतंय हे माहित नाही. कळलं ना? काय आउटपुट येतंय दिसतं, पण डोळ्यांना पण छान वाटतंय, थंड थंड वाटतंय, एकदम मस्त वॉव. पण काय कसं केलं ठीक आहे, याला कळण्यासारखं वाटणे म्हणतात. 2 दिवसामध्ये तुम्हाला कळण्यासारखंच वाटेल. मी काय तो युट्यूबर नाही 3 तासात. नो, अजिबात नाही शिकू शकत. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मग मी या 2 दिवसाच्या सेमिनारमधनं काय शिकणार? हेच शिकणार की हे एक फ्रेमवर्क आहे आणि जे ॲप बनवण्यासाठी लागतं. काही लोक बोलते काल का नाही बोलला तू हे? कालच बोलला असता तर आज कशाला आलो असतो, झोपलो असतो ना छान तिकडे उशी, आणि ते असं असं म्हणायचं तुम्हाला. चला असो, बरं चला लक्ष द्या. बरं, हा आपला इकडे कोड असतो. चला मी आता काही गोष्टी आठवत असेल. कालचं जर तुमचं रॅम थोडी जास्त असेल किंवा प्रोसेसर व्यवस्थित असेल तर मला सांगा की आपल्या डार्टचा कोड लिहिला होता, त्याचं एक्सटेन्शन डॉट डॉट डार्ट होतं, बरोबर की नाही? आणि आपल्या त्या फाईलचं नाव होतं मेन डॉट डार्ट. आता तुम्ही मला सांगा, याचाच अर्थ ही आपली फाईल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपला डार्टचा कोड आहे असं इथे लिहितो. कशाचा कोड आहे? डार्टचा कोड. मला सांगा, फक्त डार्टचा कोड फ्लटरचा ॲप बनवू शकतो का? नाही. तर त्याला मदत लागते कोणाची? फ्रेमवर्कची. कुठल्या फ्रेमवर्कची? तर फ्लटर फ्रेमवर्कची. बघा हे काल आपण शिकलोय, तेच मी फक्त रिवाइज करतोय, थोडं वेगळ्या अँगलने सांगतोय. फ्रेमवर्कच्या मदतीने आपल्याकडे इथे काय काय असू शकतं? इम्युलेटर असू शकतो, रिअल डिव्हाइस असू शकतं, वेब असू शकतं, डेस्कटॉप असू शकतं, विंडोज, मॅक, कोणाचं पण डेस्कटॉप असू शकतो. याच्यावरती आपल्याला आपला कोडचा आउटपुट दिसणार आहे म्हणजे UI दिसणार आहे. मग मी इथं बोलतो आपला इथे फोन आहे, मोबाईल आहे असं म्हणूया आपण. मोबाईलवरती छान चित्र दिसेल, पण आता तुम्ही मला सांगा, इथे कोड लिहिला आणि धाडकन इकडे चित्र दिसतं, असं होतं का? नाही. तर फ्रेमवर्क इथे स्मार्टली त्याचा रोल प्ले करतो. आणि हा रोल प्ले करत असताना तो 3 पद्धतीच्या ट्रीज बनवतो, हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. चला मग पहिली ट्री काय होती? विडजेट ट्री. नक्की ना? हां, विडजेट ट्री. दुसरी ट्री काय होती? एलिमेंट ट्री. व्हेरी गुड. म्हणजे रॅम वाढवून आलेत तुम्ही ऑलरेडी. 16 GB किती? हां, चला पुढे कुठली ट्री? रेंडर ट्री.
रेंडर ऑब्जेक्ट ट्री पण म्हणतात त्याला, रेंडर ट्री म्हणू शकता. आता तुम्ही नोटीस केलेलं असेल ना, तर तुम्हाला एक गोष्ट कळते की आता आपल्याला हा कोड लिहायचा आहे आणि आपल्याला ह्याच्या मदतीने तिकडे दाखवायचं आहे. हे तर फ्लटरचं फंक्शनॅलिटी आहे. म्हणजे फ्लटर आहे ना इंटरनली असं काम करतो. तुम्हाला इंटरव्ह्यूने तुम्ही आता आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट्स देणार आहेत याचे सेमिनारचे. जे लोक ऑफलाईन 2 दिवस केलेले आहेत त्यांना सर्टिफिकेट्स मिळतील. तुम्ही ॲप पण रन केलं, तुम्ही मोबाईलमध्ये पण ॲप कसं घ्यायचं आम्ही तुम्हाला सांगणार आहे. सो तुम्ही इंटरव्ह्यूला गेले ना, भले तुमच्याकडे काही नसेल, ते बोला ना तू काही नवीन शिकतोय का, त्याला एवढं तरी बोला की मी फ्लटर आता स्टार्ट केलंय शिकायला, सो मी हे एक ॲप बनवलं आणि माझ्या मोबाईलमध्ये घेतलं. तर तो तुम्हाला विचारेल की तुझ्याकडे हा फ्लो तुला माहिती आहे का, नेमकं कसं चालतंय हे. तर तुम्ही ना ही डायग्राम जरी त्याला काढून दाखवले ना, तरी त्याला वाटेल की तुम्हाला इंटरनल नॉलेज आहे, भले तुम्ही ॲप कधीच बनवलेलं नसेल तरी. म्हणजे हे चुना लावायची काम आहेत. मी खरंच सांगतोय, आपल्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर म्हणजे राहू द्या, ठीक आहे. 67 नंबर 1 माहिती आहे का, ठीक आहे. बरं असो, चला लक्ष द्या आता. चला सगळ्यांनी पिक्चर मध्ये मला सांगा, आपला हा कोड आहे, प्लीज लक्ष द्या. तर आपण आहे ना सुरुवातीला एक गोष्ट बघितली होती, कुठल्याही कोडचं स्टार्टिंग म्हणजे एंट्री पॉईंट असतो तो मेन असतो. पण आता मला सांगा, नॉर्मल आपल्याला डार्टचा कोड करायचा तर मेन ठीक आहे, पण आपल्याला फ्लटरचा ऍप बनवायचा आहे. तर फ्रेमवर्क आपल्याला काय सांगतो, तू तुझ्या मेन मध्ये कोणाला कॉल करायला पाहिजे, रन ऍपला. आणि तू जे काही तुझं ऍप्लिकेशनचं नाव आहे ना ते मला पास कर. कळलं का. आता मला सांगा, रन ॲपचा कोड हा फ्रेमवर्क मध्ये आहे की नाही, म्हणजे फ्रेमवर्क मध्ये ती फाईल आहे, आठवली का, material.dart. फाईलचं नाव काय. आता मला सांगा, इथे आपल्याला एरर येणार, ह्याला पण आणि ह्याला पण. हे आठवतंय का नक्की, खरं खरं सांगा, इथे एरर येणार हे किती लोकांना आठवतंय. रेड कलरची स्क्विगली. मग सांगा बरं, ही स्क्विगली कधी जाईल, इम्पोर्टचं लाईन लिहिल्यावरती. मग आपण इथे इम्पोर्ट करतो, मग पॅकेज फ्लटर स्लॅश मटेरियल डार्ट सेमिकोलन. आठवतंय ना. मग हे गेलं. आता ह्या जेव्हा आपला क्लास लिहू ना, आता इथून पुढे आपला तो स्ट्रगल चालू होतो. म्हणजे काय, आपल्याला ऍप स्टेटलेस बनवायचे की स्टेटफुल, आठवते का, स्टेटलेस बनवायचे की स्टेटफुल. मग आता मी तुम्हाला आहे ना इथे येतो परत, तर तुम्हाला आठवत असेल ना, तर आपले विडजेट सगळे विडजेटच असतं ना, ऍप पण एक काय आहे, विडजेटच आहे. ठीक आहे. मला सांगा बरं, इथे एक तर काय असू शकतं, स्टेटलेस असू शकतं आणि दुसरं काय असू शकतं, स्टेटफुल. पण तुम्हाला दोघांमध्ये एक मेजर चेंज कळलेला असेल. जर स्टेटलेस लिहिला तर डायरेक्ट बिल्ड असतो, पण स्टेटफुल लिहिला मध्ये एक क्लास असतो. कुठल्या टाईपचा, स्टेट टाईपचा. आणि याच्या आतमध्ये काय असतो, म्हणजे इथे एक स्टेप एक्स्ट्रा आहे की नाही, कारण हा त्याची स्टेट बदलत असतो म्हणून स्टेट बदलतो. आणि स्टेटलेस म्हणजे तो स्वतःची स्थिती बदलत नाही. म्हणजे बरेचशा ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला क्लिक केल्यावर काही चेंज दिसत नाही, काही जागा अशा असतात की ज्याच्यावरती क्लिकेबल नसतात त्या, बरोबर की नाही. मग अशा सिनारीमध्ये आपण काय वापरतो, स्टेटलेस. जिथे क्लिक केल्यावर चेंज होणार आहे त्याला काय बोलतो आपण, स्टेटफुल. हे नक्की आठवते ना सगळ्यांना. मग आता बघा बरं, इथे आलो आपण. मग आपला असा काहीतरी कोड लिहिला, स्टेटफुल स्टेटलेस वाला. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, याच्या आतमध्ये एकतर बिल्ड असेल किंवा अजून एखादा स्टेट पिक्चर मध्ये येऊन त्याच्या आतमध्ये बिल्ड असेल. पण बिल्ड महत्वाचा आहे. अरे बिल्ड महत्वाचा आहे का, कारण फ्रेमवर्क ज्याला बघून ती डायग्राम ड्रॉ करणार आहे ना, तो कोण असतो, बिल्ड असतो. नक्की आठवतंय का. आणि मी काल पण सांगितलं होतं, या बिल्डच्या आतमधनच आपल्या गोष्टी सुरू होतात, बरोबर. मग आता जर तुम्ही कालचं खरंच सेमिनार तुम्हाला आठवत असेल, कालचं सेशन आठवत असेल, तर तुम्हाला आहे ना एक गोष्ट नक्की आठवत असेल. सगळ्यात पहिला आपली जी स्क्रीन आहे फोनची, तर याच्यावरती आपल्याला एक डिझाईन फॉलो करावं लागतं आणि त्याचं नाव असतं मटेरियल ॲप. आठवतंय का. हे न लिहिता जर डायरेक्ट स्कॅफोल्ड लिहिला तर एरर येतो. कसली कलरची स्क्रीन होती ती, ब्लॅक कलर. एरर आला तेव्हा कसलं, रेड, आणि त्याच्यावरती येलो कलर मध्ये काहीतरी टेक्स्ट होते की नाही. म्हणजे तो काय सांगतो की मटेरियल डिझाईन तू फॉलो करायला पाहिजे. याच्यावरती आपला महत्वाचा माणूस असतो, स्कॅफोल्ड. स्कॅफोल्ड मध्ये आपल्याला ते 3 पार्ट कळतात. कोणते कोणते सांगा. हा पहिला कोण आहे, ॲप बार. नंतर काय असतं, हे बॉडी आणि बॉटम नॅव्हिगेशन बार. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता सगळे पिक्चर मध्ये आहात. मग आपण जो काही कोड लिहितो किंवा काही चित्र दिसतात ते मेनली आपले या स्कॅफोल्डच्या वरतीच दिसतात. एकतर ॲप बार मध्ये दिसेल. तुम्ही काही काही ॲप असे बघितले असतील ज्यांना आहे ना ॲप बारच नसतो. खूप ॲप आहेत असे. तुम्ही बरेचसे ॲप असे आहेत ज्यांना ॲप बार असतो, म्हणजे वरती टायटल हेडिंग दिसतं, इंस्टाग्राम असं दिसणार. पण आहे ना बरेचशा ॲपला डायरेक्ट ॲप बारच नसतो, डायरेक्ट बॉडी असते. आणि नेटफ्लिक्सचं आहे ना जुनं ऍप्लिकेशन विदाऊट ॲप बारच होतं, त्याला ना ॲप बारच नव्हता.
ते डायरेक्ट आहे ना, असं तुम्ही बघितलं असेल त्या ह्याच्यामध्ये असे चित्र दिसतात. इथे नेटफ्लिक्सचा लोगो दिसायचा, एन, आठवते का तो कॅपिटल एन असा, आणि इथे असतं होम, पॉप्युलर मूवीज, टीव्ही शोज, सिरीज. हो, बघितलंच नाही अजिबात कधी नेट. तुम्ही म्हणा थांब आज घरी जाऊन नीट बघतो की असं दिसते. बोला ते म्हणायचे काही लोकांचं काय म्हणणं, आम्हाला ह्या कंटेंटची घेणं देणं नाही, इथं चित्र काय दिसतात हेच आम्ही डायरेक्ट बघायचो. डोळ्यांना जे छान वाटेल चित्र लगेच आम्ही क्लिक करतो त्याच्यावर. पण आता नोटीस करा, इथे ॲप बार नाहीये, हा बॉडीचा पार्ट आहे. मग आपण नेटफ्लिक्समध्ये असंच शिकणार आहोत विदाऊट ॲप बार. ठीक आहे, पण तुम्हाला एक कळलं असेल ना, स्कॅफोल्ड असतो ना तो मेनली ह्या पार्टमध्ये डिवाइड होतो. कुठला कुठला सांगा? ॲप बार, बॉडी, बॉटम नॅव्हिगेशन बार. मग आता कालच्या लेक्चरनुसार बघा बरं, प्लीज लक्ष द्या बरं का. इथे मला सांगा, जेव्हा बिल्डमध्ये आपण काहीतरी कोड लिहितो, स्ट्रक्चर, बरोबर की नाही, त्याच्यावरनं एक ट्री बनते, तिचं नाव काय असतं? विडजेट ट्री. ह्या ट्रीला बघूनच एक एलिमेंट ट्री बनते आणि एलिमेंट ट्रीवरनंच रेंडर ट्री बनते. पण आता तुम्ही नोटीस करा ना, विडजेट ट्री तर नेहमी बनतच जाणार आहे, चेंज काही झाला तरी विडजेट ट्री बनणार आहे. एलिमेंट ट्री मेन रोल प्ले करते. ती काय करते? जेवढं चेंज झालंय तेवढंच रेंडर ट्रीला पाठवते. म्हणून यामुळे फ्लटरचा परफॉर्मन्स ऑप्टिमाइज आहे. कळलं का? हे मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला. मग चला, आता तुम्हाला हा फ्लो माहिती पडलेला असेल, कळलंय ना? आठवते की नाही? पक्का आठवते ना? मग सांगा बरं, इथे जे स्कॅफोल्ड आपण लिहिलाय याच्यानंतर आपण कोडमध्ये काय लिहायला लागलो होतो? स्कॅफोल्डच्या आतमध्ये डायरेक्टली आपण ॲप बार लिहिला होता पहिला, नंतर बॉडी, मग बॉडीच्या आतमध्ये कॉलम वगैरे ह्या गोष्टी येतील. मग इथे सगळा कोड असेल. पुन्हा जर आपल्याला एखादं बटन पाहिजे तर आपण तिथे काय करतो? तो एलिव्हेटेड बटन. मग हे सगळे विडजेट आहेत. चला मग स्टार्ट करूया. आता आपल्याला आजच्या सिनारिओमध्ये आपल्याला काय बघायचंय, तर एक क्विज ॲप बघायचंय वगैरे त्या गोष्टी. पण आधी ह्यांना क्रॉस प्लॅटफॉर्म चेक करूया. क्रॉस प्लॅटफॉर्म कळतं ना? चला मग कालचं ऍप्लिकेशन तुम्हाला आठवतंय का? काउंटरवालं. नक्की तुम्ही परत सांगू शकता का मला? एक काम करू, 5 मिनिटं दे, बनवूया परत एकदा काउंटर ॲप. आता काल थांबा, किती लोकांना आठवतंय काउंटर ॲप आपण शिकलो होतो? सांगा बरं, त्याच्यात काय दिसत होतं नेमकं? एक काउंट होता आणि एक बटन होतं. बटनवर क्लिक केलं, काउंट वाढत होता. मग आपण एक काम करूया का, आज असं करूया, काउंटला एक काउंट ठेवूया, एक इन्क्रीमेंट करूया, त्याच्या खाली अजून एक बटन करूया डिक्रीमेंटवालं. इन्क्रीमेंटवर क्लिक केलं की नंबर वाढत गेला पाहिजे, डिक्रीमेंटवर क्लिक केलं की कमी होत गेलं. कळतंय का? विसरले नाही ना तुम्ही कालचं? हां ठीक आहे, मग चला आपण लिहूया कोड सोबत, बघूया आता. हां थांबा, स्लो जाऊया जरा. चला व्ह्यू, पहिलं काय? कमांड पॅलेट. फ्लटरचं नवीन ॲप बनवणार आहे ना, मग प्रोजेक्ट बनवायचं फ्लटरचं. फ्लटर न्यू प्रोजेक्ट, आतमध्ये आलो. एमटी ॲप्लिकेशन घेऊया. एमटी म्हणजे सगळं आपण डिलीट करूया नव्याने. ठीक आहे, एकदम शून्यातनं कोड शिकायचं आपल्याला. चला नाव काय देऊया? काउंटर ॲप. काउंटर ॲप बघ. आता हे सगळं ऑटोमॅटिकली बनतंय, बरोबर की नाही? सगळ्या गोष्टी याच्यामधला हा मेन डॉट डाट, जो लिपच्या लायब्ररीच्या आतमध्ये मेन डॉट डाट आहे, ही फाईल आपल्यासाठी महत्वाची आहे. याच्यामध्ये आपण कोड लिहितो. अरे कळतंय ना? चला मग आता तुम्ही मला सांगा, हा जर मी कोड डिलीट केला तर तुम्ही मला पहिल्या लाईनपासून सांगू शकता? नाही सांगू शकता? ठीक आहे, चला मग बघूया. चला पहिलं ना इमॅजिन करूया काय दिसणार आहे, ते इमॅजिन करायचं ते. ठीक आहे, काय दिसणार आहे तर बघा, मी तुम्हाला इथे ना ड्रॉ करून दाखवतो. इथे एकदा ड्रॉ करूया आपण काय दिसणार आहे. चला तुम्ही त्याच पद्धतीने मला ऍप्लिकेशन सांगायचं. हा आपले मोबाईलची स्क्रीन आहे. मला ॲप बार वरती इथे सेंटरला पाहिजे, काउंटर ॲप सेंटरला पाहिजे. आता तुम्हाला कळतं ॲप बार मध्ये सेंटरला आणायचं असेल तर सेंटर टायटल ट्रू करावं लागतं. नक्की आठवते ना? याला कलर द्यायचा असेल तर इथे बॅकग्राऊंड कलर असतो. क्या बात आहे, क्या बात आहे, गुड, कळतंय. आणि हा टेक्स्ट आहे म्हणून टेक्स्ट नावाचा विडजेट वापरला. आता बॉडी, आता बघा मी इथे ना एक काउंट घेतोय 0. इथे एक बटन असेल माझ्याकडे आणि इथे दुसरं बटन असेल. याच्यावरती मी इन्क्रीमेंट लिहिलंय, याच्यावरती डिक्रीमेंट लिहिलंय. मी इथे क्लिक केला की हा नंबर इथे 1 झाला पाहिजे. परत क्लिक केला, हा नंबर इथे रिप्लेस काय झाला पाहिजे? 2 झाला पाहिजे. पण आता मी ह्याच्यावर क्लिक केला तर हा 2चा परत 1 झाला पाहिजे. मग आता मला सांगा, याचा अर्थ माझं ॲप स्टेटलेस आहे की स्टेटफुल आहे? का बरं स्टेटफुल? चेंज होते. कळतंय ना नक्की? बघा सोपं चाललंय ना? मग हेच डायग्राम इमॅजिन करा. आता तुम्ही नोटीस करा, हा एक माणूस आहे इथे, हा दुसरा आणि तिसरा, हे एका समोर कॉलम मध्ये. याचा अर्थ आपल्याला ह्यांना एका विडजेटच्या अराउंड लिहावं लागेल. कॉलम विडजेट, कॉलम विडजेट मध्ये पॅरामीटर असतो चिल्ड्रन. का बरं चिल्ड्रन? मल्टिपल विडजेट असतात. कळतंय नक्की? हेच जर मी तुम्हाला असं दाखवलं असतं तर मला सांगा बरं. इथे बघा हा 0 आहे,
इथे इन्क्रीमेंटचं बटन, इथे डिक्रीमेंटचं बटन. काय होता हा? रो आहे. कारण हे बघा ना, हे रो मध्ये, रोला पण पॅरामीटर काय असतो? चिल्ड्रन. का बरं? कारण एकापेक्षा जास्त विजेट्स इथे पिक्चर मध्ये येणार आहेत. ठीक आहे, बघा चला स्टार्ट करूया आता. चला बोला, पहिला मेन पासून स्टार्ट करूया. चला सगळ्यांनी बोला, नोटबुक मध्ये चेक नाही करायचं किंवा काही लिहिलेलं नाहीच आहे तसं तुम्ही तो सांगायचा प्रयत्न करा. चला पहिला कोण असेल? व्हॉइड मेन. व्हॉइड मेन. चला व्हॉइड मेन. व्हॉइड मेनला एरर येईल का? नाही, पण रन ॲप शब्द लिहिल्यावरती एरर येणार. मी रन ॲप लिहितो याचा अर्थ मी फ्लटर फ्रेमवर्कला बोलतोय तू मला माझं ॲप रन करून दे. अरे कळतंय ना? हां चला रन ॲप बघा, आतमध्ये काय आपल्या ॲपचं नाव माय ॲप असं नाव देऊया, नंतर नेटफ्लिक्स वगैरे अशी नावं येतील इथे. ठीक आहे, चलो माय ॲप. आता तुम्ही मला सांगा, दोन एरर आहेत. ही पहिली एरर कशी घालवायची? इम्पोर्ट करायचं. चला लाईन लिहूया का आपण? डायरेक्ट पण लाईन येते हे तुम्ही बघितलंय. या इथं कर्सर घेऊन जायचा, इथं क्विक फिक्स असतं त्याच्यावर क्लिक करायचं, डायरेक्ट इम्पोर्टची लाईन येते. तुम्हाला लक्षात येते का? म्हणजे इंटेलिजन्स म्हणतात त्याला. इंटेलिजन्स बोलतो ना आपण, ऑटोमॅटिकली ते सांगतंय की हे तुला चूक आहे आणि हे तू ऍड करू शकतो. आपण स्वतःहून लिहूया. चला बोला, लाईन काय होती? इम्पोर्ट पॅकेज कोलन फ्लटर स्लॅश मटेरियल डॉट डार्ट. आता मला सांगा, अँड्रॉइड मटेरियल डिझाईन फॉलो करतं, पण iOS कुपर्टिनो. कपर्टिनो म्हणा, कुपर्टिनो म्हणा, सध्या तरी सगळं चालेल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. चला हां, मटेरियल डॉट डार्ट. आता बघा ना, ही एरर गेली. याला काय एरर आहे? आपल्याला ह्याच्यासाठी क्लास लिहावं लागेल, कारण एकतर हा स्टेटफुल असेल किंवा स्टेटलेस असेल. चला मग आपण एक काम करूया, डायरेक्ट स्टेटफुल लिहायला, कारण माय ॲप आता चेंज होणार आहे की नाही. मग हा स्टेटफुल लिहूया. चला ऍड कर. स्टेटलेस नको लिहायला. हां डायरेक्ट काय? हां ते सांगू का शॉर्टकट? बरं तुम्हाला आहे ना, तो कोड डायरेक्ट पाहिजे असेल. स्टेटफुलमध्ये 2 क्लास होते, तर थांबा तुम्हाला शॉर्टकटमध्ये कोड पण येतो. आता इथे STF लिहिला, लिहि रे. इथे बघा स्टेटफुल लिहितोय. आता मी इथे एंटर केला ना, ऑटोमॅटिकली कोड येईल. एंटर करा कोड. हे भारी आहे की राव. थांबा थांबा, हे ना फास्टर डेव्हलपमेंटसाठी वापरायचं, डेव्हलपमेंटसाठी नाही. एक मिनिट एक मिनिट, किती लोकांना फरक कळलाय 2 वाक्यांमधला? काही लोक बोलतील म्हणजे फास्टर डेव्हलपमेंट वेगळं आणि डेव्हलपमेंट वेगळं. यस, तुम्ही मला सांगा, एक्झाम्पल सेट घेऊया आपण. कॉलेजमध्ये सुरुवातीला CPP प्रोग्रामिंग लँग्वेज असायच्या किंवा पायथन असायचं. तर आपलं कसं असायचं, लॅबमध्ये जेव्हा कुठलं प्रॅक्टिकल चालू आहे, असं टीचर किंवा सर असे शेजारनं जायचे. Cच्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या बॅचच्या वेळेस आपण काय करतो, मास्तर बघतोय की लगेच आपण फास्ट लिहायचो, हॅश इन्क्लूड HTML.h एकदम फास्ट लिहायचो. ते आपल्याकडे बघत राहायचो, वाव एवढा स्पीड. मग आपण व्हॉइड मेन लिहायचो आणि थांबायचो, कारण त्याच्यात काय लिहायचं हे आपल्याला माहीतच नसायचं. याला फास्टर डेव्हलपमेंट म्हणत नाही. ठीक आहे, काही लोक बोलले की मी ना सर टायपिंगचा क्लास डेव्हलपरने लावणे गरजेचं आहे का? अजिबात नाही. समजा तुम्ही 100च्या स्पीडने टाईप करताय आणि तुम्हाला कोडच येत नाही, 1-2 लाईन, ह्या 1-2 लाईन माहिती आहे तेवढा कट 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 पुढे म्हणे, तो म्हणे पुढे, तुम्ही म्हणे पुढे काही नाही, काहीच नाही. टायपिंगच्या क्लासमध्ये हे नव्हतं शिकवलं. हेच मी तुम्हाला सांगतोय, फास्टर डेव्हलपमेंट नीट ऐका. तुम्हाला आधी हे कळू द्या हे कसं वर्क करतं, आणि मग तुम्ही फास्टर डेव्हलपमेंटसाठी हे शॉर्टकट वापरा. आता आपल्याला शॉर्टकट नाही वापरायचं आज तरी, बॅचला आल्यानंतर आपण शिकणार. मी तुम्हाला कधीच आहे ना ऑलरेडी असलेला कोड कधीच लिहून दाखवत नाही, लक्षात घ्या. मी शून्यातनं कोड दाखवतो. का सांगतोय? आपल्याच क्लासमधले असे लोक आहेत की ज्यांनी इंटरव्ह्यू दिला होता तेव्हा त्यांना आहे ना VS कोड नव्हता दिला. त्यांना सांगितलं होतं नोटपॅड ओपन कर. नोटपॅड माहिती आहे ना, साधा एडिटर आहे. नोटपॅडवरती हा ऑटोमॅटिकली कोड येणार का? VS कोडमध्ये फ्लटर इन्स्टॉल्ड आहे म्हणून हा ऑटोमॅटिकली कोड येतोय की नाही. त्यांना डायरेक्ट सांगितलं हे नोटपॅड आहे, क्लीन स्क्रीन आहे एकदम, पहिल्या लाईनपासून कोड लिहायचा. आता तुम्हाला माहिती आहे का, 800 लाईनचा कोड, 1000 लाईनचा कोड आपल्याच क्लासची लोक एकही इंटेलिजन्सची मदत न घेता लिहू शकतात, आणि मला असेच लोक बनवायचे. तुम्ही म्हणाल सर मग हे स्लो झालं ना, जग एवढं पुढे, किती पुढे गेलंय? याच्या पुढे नाही गेलंय, लक्षात ठेवा. मग चला एक काम करूया, हे असलं शॉर्टकट मारायचं नाही, पण जर वापरायचं असेल तर हे असं वापरलं जातं. मी फक्त STF लिहिला, त्यांनी मला दिला की तुला स्टेटफुल विडजेट पाहिजे का? त्यांनी बघा ना स्वतःहून लिहिला माय ॲप स्टेटफुल विडजेट, आणि पुढचा बघा बरं, अंडरस्कोर माय ॲप स्टेट, आणि त्याचा पॅरेंट हे कोण आहे? पॅरेंट स्टेट. आणि आपल्याला स्टेटच पाहिजे की नाही, मग आपण हे पुसूया आणि आपल्या स्वतःच्या गोष्टी लिहूया. चला काढून टाका. हां चला पहिल्यापासून लिहूया. सांगा आता, क्लास माय ॲप. एक मिनिट थांबा. स्टेटफुल तुम्हाला आठवते ना, स्टेटफुलला 2 क्लास पिक्चरमध्ये येतात, एक स्टेटफुल विडजेट आणि स्टेट. ठीक आहे, चला माय ॲप एक्सटेंड्स काय असेल? स्टेटफुल विडजेट.
आतमध्ये आलो, पहिला ह्याला, आता ह्याला एरर काय येते, कन्स्ट्रक्टर वाली एरर याला येते, आणि याला एरर काय येते, तर तो बोलतोय क्रिएट स्टेट नावाची मेथड पाहिजे. एक मिनिट, स्टेटलेस असता तर बिल्ड नावाची मेथड पाहिजे होती, पण स्टेटफुल असेल तर, काल मी शिकवलंय बरं का, मी इथे दाखवतो परत एकदा, मी हे सांगितलं होतं, तुम्ही आठवा जरा. बघा, जर माझा मायॲप नावाचा क्लास जर तो म्हणतोय की मी कुठल्या टाईपचा आहे, स्टेटलेस टाईपचा असेल, तर डायरेक्टली मायॲपला एरर काय येते, तर तो म्हणतो की बिल्ड दे. पण जर माझं मायॲप, ठीक आहे, इथे हा काय आहे, स्टेटफुल टाईपचा आहे. कुठल्या टाईपचा आहे, स्टेटफुल. तर हा मायॲपला एरर का देतोय, कोणासाठी देतोय, क्रिएट स्टेटसाठी देतोय. अरे कळतंय का? मग सांगा बरं, आपला मायॲप स्टेटलेस आहे की स्टेटफुल? म्हणजे हा मायॲप एरर बिल्ड साठी देतोय का क्रिएट स्टेट साठी देतोय? कळतंय ना नक्की? मग क्रिएट स्टेटच्या आतमध्ये आपण काय बोलतोय, याच्या आधी स्टेट क्रिएट कर, म्हणजे अजून एक क्लास पिक्चर मध्ये. चला मग लिहूया पटापट. चला, कॉन्स्टंट मायॲप. आता बघा, हा कॉन्स्टंट वाल्या माणसाची एरर जाईल, कारण हा कन्स्ट्रक्टरचा कॉल आहे, हे तुम्हाला डार्ट मध्ये शिकायला मिळेल. ठीक आहे, चला सेमीकोलन. पुढे आलो बघा, इथला एरर गेला. आता हा काढूया, @ ओव्हरराईड. सांगा, रिटर्न व्हॅल्यू वगैरे हे काय असतं ना, हे डार्टचा कोड आहे बरं का, हे आपण शिकणार आहोत, पण आता कसं शिकणार ना, डार्ट एका दिवसात नाही शिकू शकत. ठीक आहे, चला लिहा स्टेट. सांगा, क्रिएट स्टेट नावाचं फंक्शन आहे ना, मग लिहा क्रिएट स्टेट, कर्ली ब्रेसच्या आतमध्ये रिटर्न. सांगा आता, अंडरस्कोर माय ॲप स्टेट. अंडरस्कोर म्हणजे प्रायव्हेट असतं, म्हणजे हे बाहेरून ऍक्सेस नाही होणार, इथून इथल्या इथंच ऍक्सेस. प्रायव्हेट म्हणजे बोलतो ना आपण, घरातल्या काही गोष्टी, तिजोरी वगैरे प्रायव्हेट असते का, तुम्ही बाहेरच्यांना बोलता इथं चावी ठेवली नाही ना, ते प्रायव्हेट असतं. आणि याच्यामध्ये प्रायव्हेट दाखवायचं असेल तर अंडरस्कोरने वापरलं जातं डार्टमध्ये, ते तुम्हाला कळेलच. आता चला पटपट बोला, याला एरर काय येते, कारण हा क्लासच नाही लिहिला अजून. मग चला लिहूया, क्लास अंडरस्कोर माय ॲप स्टेट. स्पेलिंग सेमच पाहिजे, नाही तर तो एरर देईल. ठीक आहे, हां. एक्सटेंड्स. सांगा, एक्सटेंड्स स्टेट. आता तुमच्या लक्षात येईल, आता जो हा एरर देतोय ना, आता हा बिल्डला एरर देतोय. कोणाला एरर देतोय? मग आता बघा, चला बिल्ड लिहूया डायरेक्टली, @ ओव्हरराईड. हां, सांगा बिल्ड कसा लिहितो आपण. चला, विडजेट रिटर्न व्हॅल्यू असते, बिल्ड, बिल्डच्या ब्रॅकेटमध्ये असतो बिल्ड कंटेक्स्ट. हा काय करतो, हा महत्वाचा माणूस आहे, मी नंतर बोलेनच त्याच्याबद्दल. कर्ली ब्रेस. आता चालू करूया, रिटर्न कॉन्स्टंट मटेरियल ॲप. आता बघा, आपला कोड रेडी झाला की नाही. मग आता चला स्टार्ट करूया कोड लिहायला. रिटर्न, बोला, कॉन्स्टंट. पहिला कोण असतो, मटेरियल ॲप. मला सांगा रे, मटेरियल ॲप जो आहे ना, ह्या जर आता मी एवढाच कोड, आता तुम्ही कोड स्क्रोल करा रे जरा, एकही स्क्विगली म्हणजे रेड कलरची लाईन नाहीये, म्हणजे आपला कोड बरोबर आहे. जर आता मी ह्याला इम्युलेटरवर रन केला तर मला चित्र काय दिसेल, ब्लॅक स्क्रीन दिसेल, म्हणजे मटेरियल डिझाईन वाली स्क्रीन दिसेल की नाही. मग चला एक काम करूया, इथे नो डिव्हाइस आहे, याला मला काय करावं लागेल, इम्युलेटर सिलेक्ट करावं लागेल. चला नो डिव्हाइस क्लिक करा. केलंय कनेक्ट, लॉन्च करा इम्युलेटर. हा बघा, हा इम्युलेटर म्हणजे काय ना, खोटा मोबाईलच आहे हा, पण हा चालतो बरं का. मी परत सांगतोय, हा चालतो, हा ओरिजिनल फोन सारखाच आहे, फक्त व्हर्च्युअल बोलतोय. आता तुम्ही नोटीस करा, याच्यामध्ये जर तुम्ही नोटीस केलेलं असलं ना, तर आपल्याला एक स्क्रीन दिसते इथे ब्लॅकवाली. आता ह्याच्या आतमध्ये जर मी स्कॅफोल्ड ऍड केला तर इथल्या स्क्रीनचा कलर व्हाईट बनत जाईल. ठीक आहे, मग आपण बघूया की आधी त्याला मटेरियल ॲपला पूर्णपणे बिल्ड होऊ द्या, अजून हा काहीतरी एक्झिक्यूटच करतोय. जारे रन कर त्याला. ॲपला रन करायला तुम्हाला माहिती आहे ना, 2 ऑप्शन आहे इथे. रनचा ऑप्शन एक असतो, और दुसरा ऑप्शन मी सांगितलाय इथे बघा, इथे क्लिक करायचं आणि रन विदाऊट डिबगिंग. डिबगिंग नावाची एक कन्सेप्ट आहे कोडचा फ्लो बघण्यासाठी, रन विदाऊट डिबगिंग. आता तुम्ही बघाल तर हा काय करतोय, लॉन्च करेल आधी. बघा, हा आपला इम्युलेटर आहे, याच्यावरती बाकीचे सगळ्या गोष्टी असतील, कालचा ॲप पण याच्यावर असेल अजून पण. म्हणजे याचा आता आपल्या फोनमधलं ॲप कधी जातं, जेव्हा आपण त्याला अनइन्स्टॉल करू. तसंच याच्यावरचे ॲप अनइन्स्टॉल करावे लागतात तरच ते जातात, अदरवाईज तसेच असेल. आता काल बघितलं आपण स्टेटलेस वगैरेचा ॲप बनवलेलं, हे बघा इथं दिसतंय हे लोगो. आज आता आपण बनवणार काउंटर ॲप, पण इथे येईल बघा. चला दाखव रे, तर रन केलंय ना, हा बघा अजून रन होतोय, दिसतंय हे चक्र फिरतंय. हां, लक्षात ठेवा चक्र. हां, एकदम रॉ भाषेमध्ये शिकायचं, आपलं एकदम प्रोफेशनल नका जाऊ एकदमच. तिथं लिहिताना प्रोफेशनल फ्लटर कोर्स असं लिहिलेलं, फ्लटर सेमिनार. अरे बघितलं ना, ठीक आहे. कारण आता कसं झालं माहिती आहे का, तुम्हाला लायनस टोरवेल्ड नावाचा माणूस माहिती आहे, कालच सांगितलं ना, लिनक्सचा फाउंडर. लिनक्स काय ऑपरेटिंग सिस्टम आहे.
ते जे फाउंडर आहे ना त्यांचं एक लय जबरदस्त वाक्य आहे, टॉक इज चीप, शो मी द कोड. काय अर्थ होतो? बडबड नकोय, कोड दाखव. आणि कंपन्यांमधली जी लोक आहेत ना डेव्हलपर, ते ही गोष्टी फॉलो करतात. ते तुम्ही ना मॅनेजमेंट सारखं जेव्हा गप्पा मारता ना त्यांना, बडबड बडबड फास्ट, ते कसं होतं, थांब लय बडबड नको, कोड लिह. हे लक्षात ठेवा. तो माणूस एवढा डेंजर आहे लायनस टोरवाल्ड. त्यांचं एक एक किस्सा पण सांगतो. आता रिसेंटली आहे ना 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी ना एक आर्टिकल प्रेझेंट केलंय. तुम्ही नेटवरती सर्च करू शकता. मी लायनस टोरवाल्ड बद्दल बोलते, ज्यांनी लिनक्सचा कर्नेल लिहिलाय. लिनक्सचे फाउंडर आहेत ते. त्यांनी डायरेक्ट वाक्य काय लिहिलं माहिती आहे का? ते काय बोलले, एआय 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 हे जगामध्ये लय बूम होतंय असं तुम्हाला वाटते ना? ह्या कंपन्या आहेत ना याच्या 10% काम करतायत, पण 90% बडबडच करतायत. आणि तुम्हाला माहिती आहे का, लायनस टोरवाल्डला कोणी इग्नोर नाही करू शकत, कारण जगातल्या लिजंड लोकांमध्ये त्यांचं नाव आधी येतं. का लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही बेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक आहे, माहिती आहे ना? आणि त्यांनी लिनक्स स्वतः बनवले, म्हणजे ते माणूस किती हुशार असेल. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय, एआय मध्ये लोक नुसती बडबड करतात. त्यामुळे तुम्ही बघा ना, ते बडबड का करतात लोक? कारण त्यांचे सबस्क्रिप्शन विकत घ्यावे. चॅट जीपीटी वगैरे बघा ना, अरे प्रीमियम अकाउंट घेतो ना आपण. का बरं? कारण ती लोक लय हाईप करतायत. ते काय बोलतात, अरे तू जर मागे राहशील, तू जर चॅट जीपीटी नाही वापरलं तर तू कसं काय हे करशील, म्हणून ते हाईप क्रिएट करतात. आणि लायनस टोरवाल्ड असा माणूस आहे की तो काय म्हणतो, टॉक इज चीप, शो मी द कोड. बडबड नका करू, कोड दाखवा. आणि तुम्हाला लक्षात येत असेल ना, तर बघा आता मी तुम्हाला सांगतोय, हे जे आहे ना एक्झिक्युशन, कोड तुम्हाला कुठूनही भेटू शकतो. आता चॅट जीपीटी वगैरेवरनं डायरेक्ट येतोय, पण कोड कळणे ना म्हणजे स्वतःहून टाईप करता आला पाहिजे सगळ्यात पहिला. चला आता मला सांगा, हा मटेरियल ॲप हा आपला बिल्ड झालाय. आता तुम्हाला दिसतं काय, ते डिबगची पट्टी आले, याचा अर्थ हे आपलं ॲप रन होतंय, बरोबर की नाही? मग बघा बरं, ब्लॅक स्क्रीन आले. आता मी ह्याच्या आतमध्ये ना होमला स्कॅफोल्ड देतो, ठीक आहे? चला ऍड कर रे, होम कोलन स्कॅफोल्ड. आता स्कॅफोल्ड आला. आता मला सांगा बरं, आता परत मी कंपाईल केला, रन केला, म्हणजे रन केला डायरेक्ट कोड, तर काय दिसेल? व्हाईट स्क्रीन दिसेल. बघा बरं, आली व्हाईट स्क्रीन. आता ह्याच्यामध्ये पहिला पार्ट असेल तर तो ॲप बार असेल, बॉडी असेल आणि बॉटम नॅव्हिगेशन बार वगैरे असेल. मग चला आपण ॲप बार ऍड करूया. आता तुम्ही कोड सांगायचंय, चला बोला. ॲप बार वरती मी तुम्हाला सांगितलेलं काय दिसलं पाहिजे, काउंटर ॲप लिहून आलं पाहिजे. चला सांगा, ॲप बार स्पेलिंग कॉन्स्टंट ॲप बार. बघा, हां सांगा, मला तिथं टायटल लिहायचंय. चला टायटल कोलन सांगा, कॉन्स्टंट टेक्स्ट. टेक्स्ट काय होतं आपला? काउंटर ॲप, ठीक आहे? मग टेक्स्टमध्ये लिहिला काउंटर ॲप. बघा बरं, आता एवढंच रन करूया. आधी तुम्ही मला सांगा, हा काउंटर ॲप हा शब्द आपल्याला कुठे दिसेल? एकदम लेफ्ट साईडला, ठीक आहे? ब्ल्यू स्क्रीन तेवढं दिसेल का आपल्याला पट्टी? नाही ना? का? कलर दिलाय का? नाही दिलाय. चला एकदा चेक करूया पटपट जरा. बघा, पण हे वाटतंय का हे ॲप बार आहे? नाही. ॲप बार कळण्यासाठी आपल्याला त्याला कलर द्यायला पाहिजे. मग देऊया कलर. सांगा तुम्ही कोड, बॅकग्राऊंड कलर कोलन कलर्स डॉट ब्ल्यू वगैरे, कुठला रेड द्यायचा, कोणताही कलर देऊ शकता, ठीक आहे? चला हां, आता सेंटर टायटल पण करून घेऊया. सेंटर टायटल केल्याने हा कुठे येईल? सेंटरला येईल. चला सेंटर टायटल ट्रू. कळतंय ना नक्की काय चाललंय? हां चला. पण आता तुम्ही मला सांगा, ॲप बारवरनं आपलं ॲप कुठल्या टाईपचं आहे हे कळतं, म्हणजे ॲपचं नाव काय आहे, सगळ्या गोष्टी कळतात. पण महत्त्वाचा पार्ट कुठे आहे? बॉडीमध्ये या, ठीक आहे? चला मग बॉडी लिहायला स्टार्ट करूया. आता तुम्ही मला सांगा, बॉडीमध्ये पहिले तर गोष्ट आपल्याला कॉलम पाहिजे. का कॉलम पाहिजे? पटपट बोला. एका खाली एक पाहिजेत गोष्टी. चला मग कॉलम लिहायला स्टार्ट करूया. कॉलमला पॅरामीटर असतो चिल्ड्रन, ठीक आहे? कारण मल्टिपल गोष्टी असतात. चला मग आता इथे येऊया, इथं टेक्स्ट घेऊया. आता टेक्स्ट घ्या एक, टेक्स्ट ब्रॅकेटमध्ये येऊया. आता मी एक व्हेरिएबल घेतो काउंट नावाचं. इंट काउंट इज इक्वल टू, सुरुवातीला त्याला काय पकडूया? 0. चला याच्या आतमध्ये या क्लासच्या. हां, इंट काउंट इज इक्वल टू 0. हे कालच कोड केलाय. हां आठवते ना नक्की? हां बघा. मग चला इथे आलो मी, डायरेक्टली इथे डबल कोटमध्ये काउंट लिहिला तर काउंट शब्द दिसेल. पण मी डबल कोटमध्ये काउंटच्या अलीकडे डॉलर लिहिला तर मला काय दिसेल? 0 हा शब्द दिसेल, काउंट दिसेल. मग चला एकदा काउंट शब्द लिहून बघूया आधी एकदा. बघा काउंट. हां नोटीस करा बरं, इथं दिसतंय का काउंट? मला शब्द पाहिजे का? नाही, मला काय पाहिजे? ॲक्च्युअल काउंट पाहिजे, जो 0 नंबर आहे. चला मग इथं डॉलर सिम्बॉल देऊया, डॉलर. आणि ह्याचं जरा स्टाईलिंग चेंज करूया, ते मोठा दिसला पाहिजे, लई छोटा दिसतो इथे. मग चला स्टाईल कसं द्यायचं? स्टाईल कोलन टेक्स्ट स्टाईल, टेक्स्टची स्टाईल चेंज कर. मग आलो इथे, फॉन्ट साईज जरा मोठी करूया, 30 वगैरे, ठीक आहे? आणि त्याला कलर पण देता येतो बरं का, ठीक आहे? पण आत्ता नको द्यायला, आता तो नंबर नॉर्मलच राहू द्या, ठीक आहे? बघा हा 0 जरा मोठा आला की नाही? पण तुम्ही नोटीस करताय का हा लेफ्ट साईडला आहे, सेंटरला पाहिजे ना? मग काय करायचं सांगा? सेंटर करूया नक्की, सेंटरने रॅप करूया त्याला, नक्की कर रे एकदा रॅप.
बघा तुम्ही बोलताय म्हणून ते चाललंय तसं. तुम्ही जे सांगाल आता तेच मी कोड लिहिणार इथे. ठीक आहे, हां चलो. पण इथं आला, इथं पाहिजे होता. मेन ऍक्सिस अलाइनमेंट. ओके, क्या बात आहे. तुम्हाला आठव भेंडी कसं काय बरं? म्हणजे हा पॅरामीटर लक्षात राहणे अवघड असतं. मेन ऍक्सिस अलाइनमेंट चेंज करायचे असते त्याचे. चला मग करूया. मेन ऍक्सिस आणि क्रॉस ऍक्सिस अलाइन. गुड. चला मेन ऍक्सिस अलाइनमेंट सेंटर करूया आणि क्रॉस ऍक्सिस अलाइनमेंट पण सेंटर करूया. मग तो बरोबर सेंटरला येईल. चला बघूया. गुड. हुशार झाले आपण. एकाच दिवसामध्ये एवढा फरक. म्हणजे जगातले भारी भारी ॲप बहुतेक नऱ्यातनंच बनणार आहेत. असं. चला याच्या खाली आपण बटन आणूया. बटनला आपण काय बोलतो? एलिव्हेटेड बटन. चला याच्या खाली बघा मी कशा कोडच्या खाली लिहितोय. मी अजून कोणाच्या आतमध्ये बघा ना, चिल्ड्रन मध्ये, म्हणजे मी कॉलम मध्येच आहे, कारण मला कॉलमच्या आतमध्येच बटन पाहिजे ना. त्या बटन खाली अजून एक बटन. चला एलिव्हेटेड बटन. ऑन प्रेस वरती लॉजिक लिहितात, पण चाइल्ड आता त्या बटनवर काय लिहायचं आपल्याला? इन्क्रीमेंट. बरोबर. चला INC किंवा इन्क्रीमेंट असं लिहू शकता. चला आता एक काम करूया. याच्यामध्ये लॉजिक आता काय लिहायचं तुम्हाला माहिती आहे. याच्यावर क्लिक केल्यावरती काउंट प्लस प्लस झाला पाहिजे. चला मग काउंट प्लस प्लस. आता तुम्ही खरं खरं सांगा, कालचं लेक्चर आठवत असेल, फक्त काउंट प्लस प्लस लिहून चेंज दिसेल का? भेंडी ना काय तुम्ही सेट स्टेट जर तुम्हाला आठवते ना, भेंडी तुम्ही बाजी मारले ऑलरेडी. सेट स्टेट कशासाठी लागतो तुम्हाला माहिती आहे ना? बटनवर क्लिक केला तरी तो चेंज दिसणार आहे का? मग बिल्डला परत कॉल गेला तर तो चेंज दिसणार आहे की नाही? क्या बात आहे. खूप खूप छान वाटलं बरं का. असंच अवघड अवघड कोड शिकत राहा. ठीक आहे, पुढे कळेलच. ठीक आहे, आवाज कमी नाही झाला पाहिजे फक्त. हां चला सेट स्टेट लिहिला. आता जाऊया तिथे. इथे आलो. आता मला सांगा, इथे मी क्लिक केला तर हा 1 होईल की नाही? हां क्लिक करा 1, परत क्लिक करा 2, 3, 4. आता एक काम करूया. ह्या नंबरला मायनस मायनस पण करत गेलं पाहिजे ना. मग ह्याच्याच खाली अजून एक बटन लिहूया, एलिव्हेटेड बटन. अरे कळतंय का? कसलं सोपं आहे बघा ना, केवढ्या गोष्टी आहेत. आता एलिव्हेटेड बटन सेमच असणार की नाही? याच्यामध्ये पण ऑन प्रेस असेल, याच्यावर पण बटनवरती काय प्रिंट करायचे ते आपल्याला पाहिजे. काय लिहिणार बटनवरती? डिक्रीमेंट करायचंय. कळतंय? आता सांगा बरं, ह्याच्यात लॉजिक काय असेल? काउंट मायनस मायनस. आणि सेट स्टेट लागेल का? हो, कारण चेंज दिसला पाहिजे ना. मग चला झालं. चला आता इथे जाऊया कोड. इन्क्रीमेंटवर क्लिक करूया आधी एकदा. 5 झाला. डिक्रीमेंटवर क्लिक करूया 4. डिक्रीमेंटवर क्लिक करूया. कळतंय ना? कळलंय नक्की? पक्का? हे लॉजिक आहे. आता तुम्ही डिक्रीमेंट करत गेले तर तो मायनस मध्ये पण जाईल. नाही जाणार का? जाणार ना, कारण आपण तसं लॉजिक मध्ये लिहिलं का, शून्याच्या मागे जाऊ नको, तो जाणार किती पण. मग हेच बोलतो, ह्याला बिझनेस लॉजिक म्हणतात किंवा बिझनेस मॉडेल. आपण बोलतो ना की आपल्याकडे काहीतरी एक, आपल्याला एखाद्या क्लायंटने काहीतरी कोड सांगितलं, असं मला बनवून दे. मग त्याच्या गोष्टीनुसार आपल्याला इथे कोडमध्ये चेंजेस करायला पाहिजेत. याला बिझनेस लॉजिक असं म्हणतात. लक्षात राहील ना शब्द बिझनेस लॉजिक? म्हणजे जे काही ऍक्च्युअल आपल्याला ऍप बनवायचे. चला आता येऊया पटपट. हेच ऍप आता आपण ब्राउझरमध्ये आणि बाकी गोष्टींवरती रन करूया. सेम कोड. मी तुम्हाला काय सांगितलेलं, कोड चेंज करावा लागेल का? हाच कोड डायरेक्ट वेबसाईटला पण दिसतो, वेब ब्राउझरमध्ये, डेस्कटॉपवर पण दिसतो, कारण फ्लटर क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. गुड. आता तुम्हाला क्रॉस प्लॅटफॉर्मचा अर्थ एकदम चांगला कळलेला असावा. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. मग कसं करायचं तुम्हाला दाखवतो. आता इथे डिव्हाइस होता ना, इथे काय होतं? आता इम्युलेटर होता. आता इथे क्लिक करतो आणि इकडे डिव्हाइसमध्ये बघा चेंज करूया. इथे क्रोम आहे. क्रोम म्हणजे ब्राउझर. मग ह्याला सिलेक्ट करूया. ठीक आहे, क्रोमला सिलेक्ट करा. आता मी सांगा बरं, आता इथे दिसतंय क्रोम लिहून आलंय, दिसतंय ना ताई? हां, क्रोम वेब जावास्क्रिप्ट क्रोम. आता जे मी काही रन करेल ना, ते इम्युलेटर मध्ये दिसेल की क्रोमवर दिसेल? तुम्हाला भेंडी एवढं सोपं आहे? यस. अवघड पाहिजे तर वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, सोपं आहे तर कशाला अवघड करायचं? ठीक आहे, चला रन करूया याला. आता तुम्ही मला सांगा, क्रोम म्हणजे ब्राउझर आहे ना, मग ब्राउझरची स्क्रीन तुम्हाला कळतं ना कसं दिसतं? असं मोबाईल सारखं दिसेल का अख्खा चौकोन दिसेल? हां ठीक आहे, चला मग बघूया. हे रन होतंय बघा. डायरेक्टली ब्राउझर ओपन होईल आणि त्याच्यामध्ये आपलं काउंटरचं ॲप दिसायला लागेल. वाढत नव्हता. सेट स्टेट, सेट स्टेट, सेट स्टेट तुमच्या लक्षात आहे ना सगळ्यांच्या? सेट स्टेट. ठीक आहे, सेट स्टेट जर मी कमेंट केला ना आता, तर कोड सेट स्टेटचा कमेंट म्हणजे कळलं ना, काढून टाकला थोडक्यात, तर मी किती पण बटनवर प्रेस करू दे, तो चेंज होणार नाही. पण ऍक्च्युली तो काउंट वाढत चाललाय, पण आपल्याला डोळ्यांनी दिसतोय का? नाही दिसत आहे, कारण डोळ्यांनी दिसण्यासाठी बिल्डला कॉल गेला पाहिजे. ठीक आहे, गुड. चलो कळलंय ना नक्की? बघा आता मला सांगा, हे दिसतंय का तुम्हाला? हे आपण ब्राउझरमध्ये, थांबा, ब्राउझरवर फक्त www. एवढंच नसतं.
ठीक आहे, अशी स्क्रीन असते, कधीतरी बघितली असेल ना ही का डायरेक्ट तुम्ही, नाही ना? हां, चला असो. आता हे बघा, हा ब्राउझर आहे. आता मला सांगा, कोणी नाही ना असं, पण ही तर मला मोबाईलची स्क्रीन दिसते. लेन्सकार्ट नावाचं एक दुकान आहे. चष्मा जाड भिंगाचा बनवून घ्या. हे मोबाईलची स्क्रीन अशी दिसते का? नाही ना? हां, लक्षात ठेवा. म्हणजे हे ब्राउझरमध्ये आपण ब्राउझरमध्ये आहोत, कारण आता बघा मी इथे जर प्लसवर क्लिक केलं तर मला नवीन टॅब दिसेल. कळतंय ना? हां, मग एक बघा हे का ब्राउझर आहे, कळलं ना? रन कुठे होतोय कोड हा? आता सगळ्यांना प्रश्न विचारतो. मला खरं-खरं सांगा, मी फक्त डिव्हाइसचं नाव चेंज केलं. मी कोडमध्ये चेंज केला का? याचाच आता सेम कोड ब्राउझरवर पण चालतोय. म्हणून आहे ना फ्लटरच्या कोडने तुम्ही वेब ॲप, वेबसाईट पण बनवू शकता. मग तुम्ही म्हणाल भेंडी, मग ते जावास्क्रिप्ट ठीक आहे? इकडे ठीक आहे, हे आहे तर एवढं चालतंय. आता चला याला करूया इन्क्रिमेंट. वाढला काउंट. हां, डिक्रिमेंट करूया. कमी झाला. अजून काय पाहिजे? काही लोक असं नाही म्हणतात, इथे क्लिक केलं की पिक्चर लागला पाहिजे. ते पण शिकाल. थोडे दिवस थांबा. आज पहिल्याच दिवशी सगळं सांगितलं तर येणार कसं तुम्ही? चला असो. आता डिव्हाइस चेंज करूया. चला येऊया इथं. डिव्हाइस चेंज करूया. डेस्कटॉपवरती रन करूया. डेस्कटॉप म्हणजे हे जे आपलं व्हीएस कोड आहे ना, ते कुठल्या ऑपरेटिंग सिस्टमवर आता आपण रन करतोय तुम्हाला दिसत असेल, इथं विंडोज आहे. विंडोज कसं ओळखता? विंडोजचा लोगो. कोणी नाही ना, माझ्या लिनक्समध्ये पण विंडोजचा लोगो येतो. थांबा. कोणी असं नाही ना, माझा कीबोर्ड पण विंडोजचाच आहे, कारण त्याच्यावरती विंडोज. एवढं अज्ञान नसावं बरं का. ठीक आहे, हां. ते बघा आता चला सांगा इथे काय सिलेक्ट करायचं बोला. इथे क्लिक केलं, इथे ऑप्शन्स दिसत आहेत. विंडोज डेस्कटॉप कशावर रन करायचा? डेस्कटॉपवर क्लिक करा. आता तुम्हाला दिसेल हे डेस्कटॉप ॲप्लिकेशन आता रन होईल. चला रन करा. म्हणजे कळतंय ना, आता आपण आधी आपण इम्युलेटरवर रन केलं, नंतर ब्राउझरवरती, क्रोम ब्राउझरमध्ये. ठीक आहे, कुठलाही ब्राउझर घ्या, त्याच्यात सगळ्यांमध्ये रन होतो. ठीक आहे, क्रोम ब्राउझरमध्ये रन केला. आता तिसरा आपण कुठे रन करतोय? डेस्कटॉपवर, म्हणजे विंडोजच्या ओएस वरती. असंच आपण मॅकवर पण रन करू शकतो. ठीक आहे, मग मॅकवरती आम्ही तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. सेमच कोड चालतो तिकडे पण. ठीक आहे, आता हे मशीन हे मशीन विंडोज, ज्या मशीन आता तुम्हाला इथे कनेक्ट दिसतंय तो लॅपटॉप, हा मॅकबुक नाहीये जो आता समोर दिसतोय तो दुसरा लॅपटॉप आहे. कोणता लॅपटॉप आहे तुझा? एसरचा लॅपटॉप आहे. ठीक आहे, एसरचा लॅपटॉप इथे कनेक्टेड आहे. मग आता आपण नंतर काय करणार? मॅकबुकला कनेक्ट करू. मग मॅकबुक मध्ये मला हा कोड घेऊन तिकडे कॉपी करावा लागेल ना, का ऑटोमॅटिकली मॅकबुक? मग असं तर मग केवढं जग बदललं असतं. ठीक आहे, चला हां सांगा आता. थांबा एक मिनिट. कोणी आज जर असा प्रश्न असेल, सर मगाशी आणि हे सेमच आहे, हे सेम नाही, इथे प्लस दिसतंय का कुठे? नवीन टॅबसाठी ऑप्शन आहे का? नाही. याचा अर्थ हा डेस्कटॉप ऍप्लिकेशन आहे. कसला ऍप्लिकेशन आहे? डेस्कटॉपची स्क्रीन आहे. ठीक आहे, मग चला सेम ह्याच्यावर पण बघा. प्लस केलं, इन्क्रीमेंट, मायनस, क्रॉस प्लॅटफॉर्म दाखवतोय. ठीक आहे, आता एक काम करूया. 3 गोष्टी बघितल्या. असंच लिनक्सवर दिसेल, मॅकवर दिसेल, एवढं तर कळलंय तुम्हाला. पण आता आपण रिअल डिव्हाइसवर चेक करूया. रिअल फोनवरती ऍप कसं जातं. ठीक आहे, चला बघा कसं दिसेल. आता तुम्हाला दिसेल, इथे उठायची गरज नाहीये. ठीक आहे, हां. काही लोक एवढे दिवस काहीच येत नव्हतं, तेव्हा कधीच लोड नाही आला. आज एका दिवसातच एवढा लोड कशाला घ्यायचा? ठीक आहे, होईल ना, चालेल ॲप. ठीक आहे, बघा आता. बरं आता तुम्ही मला सांगा, हे कास्ट करावं लागेल ना इकडे, म्हणजे मोबाईल इथे खरा खरा दिसला पाहिजे ना. हां, आता ऐका, काही लोक बोलतील इम्युलेटर आहे. हा नाही, हे रिअल डिव्हाइस आहे. ते क्लिक कर रे तिथनं रिअल डिव्हाइस. हे दाखव मोबाईल आधी. हां, थांबा, कॅमेरा फिरव रे, कॅमेरा फिरव बाबा, विश्वास नाही यांना. ठीक आहे, असं दाखव फोन. दिसतंय का? हा फोन आहे आणि हाच आता इथे दिसणार आहे. जा रे तो फोन दाखव. दाखव. बरं हाच फोन आहे. आता आपण काय करायचंय, याच्यावरती आपल्याला ऍप्लिकेशन टाकायचं ते. ठीक आहे, चला अक्षय. बरं याच्या पण स्टेप्स आम्ही तुम्हाला देऊ. इथे बघितलं का तुम्ही, जर कनेक्ट केला ना डिव्हाइस, तर त्या डिव्हाइसचं नाव इथे येतं. आधी ह्या लिस्टमध्ये हे नाव नव्हतं. जशी ती केबल कनेक्ट केली, काही स्टेप्स फॉलो करावे लागतात बरं का. घरी जाऊन लगेच फोन कनेक्ट कराल आणि शोधत बसाल. ठीक आहे,
सॉरी सॉरी, ठीक आहे, असं करू नका. म्हणजे हे लाईफ लेसन आहे ऍक्च्युली. ठीक आहे, चला रन करूया. आता हे जे रन होईल ना, ते हे रिअल डिव्हाइसवर रन होईल. ठीक आहे, रिअल डिव्हाइस आहे हे. आता जे ऍप्लिकेशन दिसणार आपल्याला ते इथे दिसेल. हे बघा, हा स्क्रोल करतोय, याच्याकडे कोर्ट वेबचं पण ॲप आहे, याच्याकडे ड्रीम11 पण दिसतंय मला. हे बघा, हे रन होतंय. हे जोवर फिरतंय ना तोवर जाऊन यायचं. काही लोक असलं कोडिंग फॉलो करतात. ते काय म्हणतात, तू बिल्ड हो, मी आलोच. असं. आणि असे डेव्हलपर खूप असतात कंपनीमध्ये पण आहे ना. कोड बिल्ड करायला लावतात, चहा आणि पिपाने जाऊन लगेच कोड करायला परत. ते म्हणा एनर्जी येते. हा, अरे काय खतरनाक लोक. आता हे तुम्हाला दिसतंय का, हे काम कर, मिनिमाइज कर रे आपलं याच्या ऍप्लिकेशन मध्ये ते दिसतंय बघा कसं कुठे. हा, हे दिसलं का, ह्याच्या मोबाईलमध्ये आता काउंटर ॲप नावाचं ॲप आहे. आता जर तो फोन जरी काढलाय तरी तिकडे दिसणार आहे ते ऍप्लिकेशन आहे असं. ठीक आहे, तर इथे फोनवरती आता हा दिसतोय, दिसला, मी याच्यावर आता क्लिक करतो, डबल क्लिक. थांबा एक मिनिट, तुम्ही म्हणाल सर आपलं ॲप एवढं गरीब का दिसतंय? पहिल्या 2 दिवसात गरिबीच असणार ना. श्रीमंती 3 महिन्यानंतर येते. ठीक आहे, हा कळलं. 3 महिन्यानंतर का बोलतोय, सगळं शिकल्यानंतर. हे जे आता बघा ना, बाकीचे ऍप बघितले का तुम्ही, त्याच्यावरती लोगो आहे की नाही त्यांचा. नेटफ्लिक्स असेल तर एन असतो, व्हॉट्सअप असेल तर ते त्याचं चित्र आहे व्हॉट्सअपचं कॉलिंगवालं, नोटीस केलं असेल ना. मग हे आपल्या ऍप्लिकेशनमध्ये बाय डिफॉल्ट चित्र नाहीये ना, तर तो काय बोलतो, मी बाय डिफॉल्ट फ्लटरचा लोगो देतो. तुम्ही बघितलं तेच, ये रे परत, फ्लटरचा लोगो आहे हा. अरे हे काय पक्षी आहे का उडणारा? चला क्लिक करायचं. रिअल डिव्हाइस आहे, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. तुम्ही मला सांगा आता कोडमध्ये काय बदलले, ते काहीच नाही. कोड सेमच आहे. याचा अर्थ एकच कोड लिहून एवढ्या गोष्टींवर चालतोय. तुम्हाला एक आता सांगतो, आता तुम्हाला गोष्ट कळू शकते. प्लीज लक्ष द्या मागे, प्लीज. आता नीट ऐका सगळ्यांनी. मला सांगा, आधी आहे ना अँड्रॉइडच्या फोनसाठी कोड लिहायचा आहे तर जावा डेव्हलपर, अँड्रॉइड डेव्हलपर पाहिजे होते. आयफोनवर कोड करायचं, ज्यांना स्विफ्ट वगैरे येते, आयफोनचे आयओएसचं कोडिंग येते, म्हणजे स्विफ्ट प्रोग्रामिंग येते, त्या लोक लागायचे. मला सांगा, एकच ऍप बनवायचंय, इकडे 4-5 लोकांची टीम. अँड्रॉइडवर बनवायचं, इकडे 4-5 लोकांची टीम. म्हणजे एक ऍप्लिकेशन बनवायला 10 लोकांची टीम झाली. नोटीस करा, मोठं ऍप्लिकेशन बनवलं त्यांनी. पण तुम्ही बघा ना, या यूआय पण सेमच आहे, इकडे पण यूआय सेम आहे, आयफोनवर सेम दिसतोय, अँड्रॉइडवर सेम दिसतोय. पण टीम वाढली की नाही? टीम वाढली, कंपनीचे पैसे जास्त जायला लागलेत, कारण पगार जाणार ना. आता तुम्ही हेच बघा, याऐवजी फक्त 5च लोक घेतली ज्याला फ्लटर येते. ते 5 लोक सगळ्या डिव्हाइससाठी एकदाच ऍप्लिकेशन लिहिणार, एकदाच लिहिणार, अँड्रॉइडवर पण चालणार, आयफोनवर पण चालणार. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आत्ता कंपन्या जे मोबाईल ॲप डेव्हलपर आहेत ना, जे अँड्रॉइडमध्ये कोड करतायत किंवा रिॲक्ट नेटिव्ह वगैरे किंवा इतर याच्यावरती करतायत ना कोड, त्यांना सांगतायत की तुम्ही फ्लटर शिकून घ्या. कारण त्यांना पण माहिती आहे, नाहीतर 2-2 माणसं ठेवणे परवड. कंपनी किती पण श्रीमंत असो रे, कंपनी हा विचार नाही करत, येऊ दे एम्प्लॉई, मोकळा बस, तुम्ही तुला पगार देतो. कोणीच नाही विचार करत. ते तुमच्याकडनं तेवढं काम करून घेतात. हे तुमच्या लक्षात आलं का? मग सांगा बरं, क्रॉस प्लॅटफॉर्मचा फायदा काय? कोड बेस एकदाच लिहावा लागणार, पण तो रन होताना जेवढं आपल्याला पाहिजे तिकडे रन होतो. कोड, मला खरं खरं सांगा, मी कोडमध्ये जाऊन नाही चेंज करत आहे, मी फक्त डिव्हाइस चेंज करतोय. नोटीस केलं? चला मग एक काम करूया, आता दुसरं मशीन इथे कनेक्ट करूया. नाही, आणि एक काम करूया, आपण आधी नेटफ्लिक्स बघूया. इथे नेटफ्लिक्स दाखव रे जरा. फोनमध्ये हे असं नेटफ्लिक्स असतं. हे आपण यावेळेस ॲप्लिकेशनमध्ये बनवणार आहे. आत्ता हा यू आय बघितला का तुम्ही, चेंज केला आहे. आधी यू आय होता तो असा ऑटोमॅटिकली स्लाईड व्हायचा, माहिती आहे ना, फोटोज यायच्या, इमेजेस स्लाईड व्हायच्या, आपण क्लिक केलं की मग ते दिसायचं आपल्याला पुढे. अरे, आणि इथे 3 जेवढ्या मूवीज दिसतात इथे डॉट असायचे खाली, आणि एक 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 सरकला की तो डॉट पण सरकायचा. एंड युजर होतं ना. हे लेटेस्ट नेटफ्लिक्स आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, याचा पण कोड आम्ही आत्ता करून ठेवलेला आहे इथे. तो आम्ही तुम्हाला रन करून दाखवणार आहे. पण तो ऍप्लिकेशन आपण ॲप शिकताना घेणार आहोत, इथे नाही शिकू शकत, कारण सेमिनारमध्ये एवढं शिकवणे अवघड आहे थोडं. ठीक आहे, म्हणजे अवघड म्हणजे त्याच्या लॉजिकसाठी तुम्हाला डार्ट यावं लागेल. कळतंय ना मी काय बोलतोय? नुसता UI दाखवण्यामध्ये काही पॉईंट राहणार नाही तिथे. चला आता, हा हे बघा, हे डॉट्स दिसत आहेत का? ते ना फोनला टच नाही करत आहेत, पण ते ऑटोमॅटिकली स्लाइड होते. ठीक आहे,
याच्यासाठी आहे ना फ्लटरमध्ये ऑलरेडी आहे ना एक स्लायडर असतो, ठीक आहे, त्याला कोरजर स्लायडर असं म्हणतात. कळलं का? मी तुम्हाला आता दाखवेनच, आपल्याला ते नेटफ्लिक्सचं बघायचं आहे. आणि हा डॉट बर तुम्ही बघितला ना, याला टायमर असणार ना रे, की किती सेकंदने सरक, टायमर असतो, तुम्ही तो सेट करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर मी ह्यांचा जाऊन हा टायमर सेट करू का? कसा? त्यांचा कोड तुमच्याकडे आहे का? कोणी असं नाही ना हुशार एकदम. मी Dream11 डाउनलोड केलं, त्यांनी मला कोड पाठवला. हे बघा, बाहेर लोक काही पण विचार करू, आपण डेव्हलपर बनणार आहोत. आपण तरी असलं टिंबगिरी नाही करायला पाहिजे. एकदा ना गावी गेलात ना, आता तुम्ही पुण्यातनं नसाल किंवा पुण्यातनं असाल किंवा नसाल, गावी गेल्यानंतर जरा गावी ना आपल्या मित्रांकडे जरा बघा, ते तुमच्याबद्दल एवढी बडाई मारत असतात ना. ते म्हणत असतात माझा मित्र पुण्यात आहे आणि कम्प्युटर का फिम्प्युटर काहीतरी शिकतोय, त्याला एवढं येतं ना. आता तुम्ही विचार करा, तो त्यांना सांगतोय गावाला अख्ख्या, हे ऍप बीप दिसत आहेत का, हे माझा मित्र बनवतो. मित्राला हे पण कळे ना की ऍप कसं चालतं. मित्र फक्त पुण्यात आहे, ठीक आहे. मी हे का सांगतोय माहिती का, आवर्जून लक्षात घ्या. कितीतरी वेळा असं पण होतं बघ ना, आपले मित्र तिकडून कॉल करतात आणि म्हणतात अरे ऐक ना, एक ना भारीतला ते आमचे पाहुणे आहेत, एक त्यांना लॅपटॉप घ्यायचा आहे, तर तू तर पुण्यात राहतो आणि तू तर कम्प्युटरचाच माणूस आहे. तर मी त्यांना सांगितलं माझा मित्र आहे, त्यांनी लय बडाई मारलेला असतं तो तुमच्या जीवावर. त्यांचे पाहुणे तुम्हाला फोन करतात, कुठला लॅपटॉप घेऊ? तुम्हाला घ्या की 50,000चा घ्या, 55,000चा घ्या. ते म्हणले अरे पण आता तो समोरचा थोडासा हुशार असेल ना, तर तो बोले ते कॉन्फिगरेशन का काहीतरी म्हणतात ना, ते काय करू, CPU रॅम वगैरे काय घेऊ ते. तू म्हणा अच्छा हे पण असतं का, थांब. एवढी गरिबी तरी आपल्या डेव्हलपरकडनं नसावी एवढंच मला वाटतंय, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल आता बघा ना, काही लोक हसण्यावरनं स्वतःचं दुःख झाकून ठेवतायत. पण फॅक्ट तुम्हाला पण माहिती आहे की CPU, काही लोक म्हणजे सर ते बघायची गरज असते का? अरे हो हो, माहिती पाहिजे आपल्याकडे रॅम किती आहे, इव्हन आपल्या मोबाईलमध्ये कुठला प्रोसेसर आहे वगैरे, ह्या गोष्टी माहिती पाहिजे. आपण डेव्हलपर आहोत हे लक्षात घ्या. आता बघा बरं, हे ऍप आहे आपलं, एक काम करूया, हा कोड कॉपी करूया. कॉपी का करावं लागेल माहिती आहे ना, मॅकबुक वरती टाईप करावं लागेल, नाही तर परत. कळतंय का? मग चला जाऊया तिकडे. ऑलरेडी त्याने बाय डिफॉल्ट वाला दाखवतो का? ठीक आहे चला. असाच कोड, फक्त बाय डिफॉल्ट वाला एक कोड येतो मी बोललो ना, तसाच इकडे आपण बघून घेऊया, म्हणजे कोड परत लिहावा नाही लागणार. चला स्टार्ट करू. बघा ही, थांबा एक मिनिट, ही मॅकची स्क्रीन आहे. दाखव रे एकदा मॅकची स्क्रीन मिनिमाइज करून. आता ह्याच्यावरचा आयफोन दिसतोय का तुम्हाला? वाटत नाही का काय? फ्री मध्ये मिळालेला आयफोन आहे हा, ठीक आहे, पण हा ओरिजिनल आहे. नंतर नंतर जाण्यासाठी काहीतरी ठेवा, ठीक आहे. चला परत दाखव एकदा ते स्क्रीन. तर ह्याच्या जा ॲप्लिकेशन, कुठलंही ॲप ओपन कर, नाही दिसलं का? थांबा एक मिनटं, हे येताना पण बघितलं का कसं आहे ते? आता तुम्ही म्हणाल सर पण ह्याने काय होणार? लक्षात घ्या, आपले गरिबी विंडोजमध्ये आहे. विंडोजला म्हणलं ना जरा नीट जा, विंडोज बोलतो हे बघा असंच जाणार, असं गायब होतं ना, ते बोलते कळूनच नाही दिला. पण मॅक मध्ये बघा ना, त्यांनी त्याच्यात पण क्रिएटिव्हिटी आणले. मी वेगळे हात नाही करत आहे. आणि थांबा एक मिनिट, परत कर रे एकदा, ते नोटीस करा कसं जाते. बरं चला चला, हा हे मात्र जमतंय बरं का आपल्याला, ठीक आहे. असो चला लक्ष द्या. चला हे ना आपला इम्युलेटर आहे. आता खरं खरं सांगा, हा रिअल डिव्हाइस नाहीये, हा इम्युलेटर आहे. जसा आपण आहे ना VS कोड वरती एक इम्युलेटर बघितला होता, तो अँड्रॉइड वाला होता. पण इथे ना मॅकच्या सिनॅरिओमध्ये तुम्ही अँड्रॉइडचा इम्युलेटर पण इथे आणू शकता. तुमच्याकडे ऑप्शन्स असतात इथे की अँड्रॉइडचा इम्युलेटर पण तुम्हाला दिसू शकतो. आपण एक काम करूया, तो कोड जो आहे ना आपल्याला याला बिल्ड करूया. बघा iPhone 15 Pro येतो. तुम्ही म्हणाल अरे वा घ्यायचीच गरज नाही, पण मॅकबुक घ्यावा लागेल. थोडं ना लय पुढे जाता रे तुम्ही, बेसच विसरून जाताय की काय आहे. तुम्ही आता हे दाखवायचंय, तुम्ही नाही सर मी स्क्रीनशॉट काढून घेतो. फक्त फोटो जाऊ द्या, खूप गोष्टी आहेत, आत्ता नको बोलायला, तुम्ही परत यायचे नाहीत माझ्याकडे. ठीक आहे चला असो, एक्स कोड मध्ये बिल्ड झालंय. जसा VS कोड असतो ना, तसा यांच्याकडे एक्स कोड असतो. आता ह्या एक्सचा आणि एलॉन मस्कचा काही संबंध नाही, ठीक आहे. या VS कोड सारखाच आहे ना, एडिटर इकडे जे असतात ना त्याला एक्स कोड असं म्हणतात. आता हे बघा,
हा बाय डिफॉल्ट कोड आहे, हा पण कोड तसाच आहे काउंटर ऍप सारखा, पण हा त्यांचा कोड आहे. आपला कोड आहे का हा? नाहीये, हा डिफॉल्ट आलेला कोड आहे. आता इथे प्लसवर क्लिक केला, हा वाढत आहे. ठीक आहे. आता तुम्ही नोटीस केलं का, हे बटन आहे ना असं थोडं पुढं आल्यासारखं दिसतंय. याला फ्लोटिंग ऍक्शन बटन म्हणतात. काय म्हणतात? फ्लोटिंग म्हणजे मराठीत तरंगणे. तर हे ना ऍप बार मध्ये, ना बॉडी मध्ये, ना बॉटम वरती आहे, ते डायरेक्टली समोर आहे. समोर म्हणजे काय का फ्लोटिंग आहे. फ्लोटिंग म्हणजे इकडे तिकडे हलू शकणारं बटन, असं थोडक्यात फ्लोटिंग ऍक्शन बटन. आता हे पण आपण घेणार आहोत. मग ह्याच्यामध्ये पण बघा ना ऑन प्रेस असेल की नाही, क्लिक होतोय म्हणजे काय असेल? ऑन प्रेस. मग कोड मध्ये जाऊया आणि कोड मध्ये बघूया ह्याचा कोड कसा लिहिलाय. चला जा रे तिथे. हे ऍप बार वगैरेला ओळखता ना, बॉडीला ओळखता, फ्लोटिंग ऍक्शन बटनला बघा. फ्लोटिंग ऍक्शन बटन ऑन प्रेस. अरे आणि ह्याचा जो चाइल्ड आहे त्याच्यावरती आयकॉन दिला होता, प्लसचा सिम्बॉल आहे म्हणून आयकॉन आहे. बघा ना, आयकॉन डॉट ऍड, ऍड म्हणजे प्लसचा सिम्बॉल. इथे मला शब्द लिहायचा असेल तर मी टेक्स्ट लिहेन. चेंज करायचं का? चला जा रे तिथे ऍड लिही. इथे जाऊया, हे काढूया, आयकॉन काढूया, याच्या जागी टेक्स्ट लिहूया आपण. ठीक आहे. हे आय होप कळत असेल आता छान का नाही? मायनस मध्ये नाही ना चालले तुम्ही? की थोडं क्लास सेमिनारच्या आधीच जास्त माहिती होतं, आता एकदमच बाहेर पडलंय. ठीक आहे. चला ऍड करूया. आता तिकडे जाऊया, स्क्रीनवरती जात्या. इथे बघा ऍड होतं, इथं प्लस होता मग. कळतंय ना? आणि त्यांनी लॉजिक कसं लिहिलंय बघा बरं, तिकडे जाऊ. त्यांनी काय लिहिलंय बघा, इकडे ना अंडरस्कोर इन्क्रीमेंट काउंटर लिहिलाय. आपण काय करतो, इथेच लॉजिक लिहित होतो, त्यांनी एक ना फंक्शन लिहिलंय इथे वरती. हे बघा फंक्शन, आणि त्याच्यात पण काय केलंय, ते आपण काशी केले तीच यांनी केले. आणि ह्यांनी पण सेट स्टेट लिहिलाय. का सेट स्टेट लिहिला असेल रे? कडक, संपला विषय. ठीक आहे. चला मग स्टार्ट करूया क्विज ॲप. ठीक आहे. चला जाऊया. अजून काय दाखवायचं इकडे मॅकवर? हां, मॅक ओएस वर पण बघूया. मॅकच्या डेस्कटॉपवर बघूया रन करून. चला इथलं ना सेट करूया. मॅक ओएस बघा इथे काय लिहिलं इथे? मॅक ओएस. हां ठीक आहे, म्हणजे मॅकच्या डेस्कटॉपवरती बघूया. चला सफारी विफारीमध्ये पण जाऊ शकता. ठीक आहे. ब्राउझर आहे ना. ठीक आहे. सफारी जंगल सफारी नाही म्हणत आहे, फक्त सफारी म्हणतोय. ह्याच्या ब्राउझरचं नाव सफारी आहे, माहिती आहे ना? हां चलो आता बघा, हा इथे लिहून येतं की कशावरती रन करतोय, मॅक ओएस वरती रन करतोय. म्हणजे आपण आता मॅकच्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती रन करतोय. आता आधी आपण मॅकच्या इम्युलेटरवर रन करत होतो. इम्युलेटर बघितला, आयफोन होता. व्हीएस कोडवर बघितला का, अँड्रॉइडचा फोन होता, पिक्सेल. पिक्सेल माहिती आहे ना, गुगल कंपनीचाच फोन आहे. बरं जाऊ द्या. हे बघा, हे आहे इम्युलेटर, हे आहे, हे काय डेस्कटॉप आहे. हे वेब नाहीये, ब्राउझर नाहीये. नोटीस करा ना, ब्राउझर असतं तर इथे प्लसचा सिम्बॉल असता, बरोबर की नाही? मग आता बघा बरं, इथं ऍड करूया, इथे क्लिक करा, नोटीस करा. याचा अर्थ तुम्हाला कळतंय का, कोड एकदाच करायचं, कुठेही चालतो. समजलं? मग बघा बरं, इंटरव्ह्यूअरने विचारलं समजा कधी गेल्यानंतर की क्रॉस प्लॅटफॉर्म काय असतं, तुम्ही विथ रिअल टाइम एक्झाम्पल त्याला एक्सप्लेन करू शकता की क्रॉस प्लॅटफॉर्म काय असतं, ते तुम्ही डायरेक्टली एक्सप्लेन करू शकता. फ्लटर क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, लक्षात राहील ना? चला मग आता जाऊया आपण